सतीश नाईक ग्रंथालय प्रतिभांगण या अंतर्गत आपण जे आरोग्याची कॅप्सूल म्हणून कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, हे जे कार्यक्रम आम्ही आरोग्याची कॅप्सूल सुरू केले त्यामागे भावना अशी होती की ठिकठिकाणी चांगलं काम करणारे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं योगदान देणारे अशी जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधावा, त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या यशाचं बाकीच्या गोष्टींचं इंगित जाणून घ्यावं या उद्देशाने आपण हा कार्यक्रम सुरू केला. आता आम्ही आरोग्य यात्रा जी काढलेली आहे ग्रंथालयाची, म्हणजे ग्रंथालय अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जाते आणि तिथल्या डॉक्टरांची, तिथल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळे लोक संवाद साधते. विज्ञानदारांच्या मार्फत डॉक्टर शरद काळे आहेत आणि मी डॉक्टर राजेंद्र आगरकर, डॉक्टर हेमंत जोशी आणि डॉक्टर यश वेलणकर, आम्ही शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहावं यासाठी एक प्रयत्न सुरू केला. आता आपण आरोग्याची कॅप्सूल या अंतर्गत अमरावतीत आहोत आणि अमरावतीपासून काही अंतरावर असलेल्या 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेळघाटामध्ये ज्यांनी एक वेगळं कार्य सुरू केलंय त्या जोडप्याशी बोलणार आहोत. याचं दोघांनाही बोलवण्याचं कारण आपण नॉर्मली एक पाहुणा बोलवतो आणि दोघंही असतात, तर त्यात कार्यक्रमात एक व्यक्ती असते, मी त्यांचं मुलाखत घेतो. इथं आपण थोडा वेगळेपणा आणणार आहोत. इथं दोघांनाही बोलवलंय कारण दोघांचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. वन बाय पॅशन, अदर बाय चॉईस. दोघेही इथं एकत्र आलेले आहेत. ते आपण सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात आशिष आणि कविता या डॉक्टर दाम्पत्याचं स्वागत करूया, ज्यांनी मेळघाटामध्ये आज एक आपलं विश्व निर्माण केलंय. मेळघाटाच्या आरोग्यामध्ये प्रचंड जे काही त्यांचे प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नांनी खूप चांगलं यश मिळतंय, त्याचा उत्तम डेटा ठेवलेला आहे. तर आशिष, तुमच्याकडे पाहिजे. नॉर्मली काय असतं की व्यक्ती डॉक्टर झाली की तिच्या मनामध्ये एक विचार असतो, कुठेतरी छानपैकी हॉस्पिटल काढावं, कुठेतरी चांगलीपैकी प्रॅक्टिस करावी आणि प्रॅक्टिस करून पैसे कमावं. ते एक ॲव्हरेज सगळ्यांचाच विचार असतो. तुमच्या मनात एकदम वेगळा विचार येण्याचं कारण काय की आपण मेळघाटात जावं आणि तिथे अशा प्रकारची व्यवस्था सुरू करावी असं तुमच्या मनात काय? सर्वप्रथम मी नाईक सर, ग्रंथालय नंतर आगरकर सर मनापासून अगदी धन्यवाद देतो की त्यांनी इथे आम्हाला आमंत्रित केलेले आणि प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद देतो. ॲक्च्युली माझे जे आजोबा आहे वसंतराव गोवटकर यांचं सर्व आयुष्य महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे यांच्यासोबत गेलं आणि 7वीत असताना गांधींचे पुस्तक त्याच्यामध्ये वाचण्यात आलं. तर गांधींनी लिहिलं होतं की खरा भारत हा खेड्यात राहतो आणि युवकांनी खेड्यात जायला पाहिजे, जेणेकरून भारताचा खरा विकास तिथनं करता येईल. 70% जनता खेड्यात राहते. त्याच्यामुळे लहानपणीच ठरवलं होतं की वेगवेगळे खेड्यांमध्ये जाऊन काम करायचं. 12वी झाल्यावर जेव्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला प्रवेश घेतला, त्यानंतर मग डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर अभय यांचं जेव्हा कार्य बघितलं तर आदिवासी भागांमध्ये मी भेट द्यायला सुरुवात केली. मेळघाट आहे, गडचिरोली आहे किंवा कर्नाटकमध्ये एक भाग आहे. तिथे गेल्यावर लक्षात आलं आहे की आदिवासी भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा खूप कमी असतात. जसं मेळघाटमध्ये त्यावेळेस फक्त 2च प्रायमरी हेल्थ सेंटर्स होते आणि कुठेही क्रिटिकल केअरची व्यवस्था नव्हती. बालमृत्यूदर हा जो आहे was more than 140 per 1,000 live births. Maternal mortality 300-350 वरती. तरुणांचा मृत्यूदर माहितीच नव्हता कोणाला आणि कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि डॉक्टर्स तिथे जायला तयार नव्हते. त्यामुळे असं वाटलं की आपल्या तारुण्याला हे चॅलेंजिंग आहे. तिथे जाऊन आलो. शहरात एका ठिकाणी डॉक्टर असेल लगेच 100 मीटरवर 10 डॉक्टर्स मिळतील, पण इथे 100 किलोमीटर 150 किलोमीटरला कुठेही मला दवाखाना मिळणार नाही. त्यामुळे इथे जास्त गरज आहे म्हणून ठरवलं की पुढे जाऊन मेळघाटमध्ये काम करायचं आणि तिथे दवाखाना. त्याचबरोबर इतर प्रश्न पण होते, कारण आता जितकं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात तिथे सुविधा होत्या, वीज नव्हती, इतर अनेक प्रश्न होते. हॉस्पिटल चालवणं विजेशिवाय हे आम्ही तरी शहरातले डॉक्टर्स कल्पना करू शकत नाही.
पण या सगळ्या गोष्टींची ऍडजस्ट होताना एक्स्ट्रीम टेम्परेचर पण आहे. खूप मोठ्या प्रमाणात एकदम कधी कधी 40-45-48 तापमान जातं. भरमसाठ पाऊस पडतो त्या प्रमाणामध्ये आणि थंडी सुद्धा तेवढीच कडाक्याची असते. म्हणजे एक प्रकारे विषम तापमान. त्याला जी काही आता उदाहरणार्थ मला जर थंड ठेवायचं असेल तर मग AC, पंखा सगळं पाहिजे. हे सगळं नसताना विजेचाच प्रश्न अभाव असताना तुम्ही निवडलं, तर याच्या मागची थोडीशी संकल्पना विचार तुमच्या मनातल्या आम्हाला कळू दे. ॲक्च्युली काय, जेव्हा मी MBBS करत होतो तर प्रत्येक उन्हाळा आणि हिवाळा माझा मेळघाट, गडचिरोली अशा आदिवासी भागातच जायचा. 15 दिवस मी तिथे थांबायचो. त्याच्यामुळे तिथल्या सगळे जे काही समस्या आहेत त्यांचा अभ्यास मला करता आला आणि तिथली विषम व्यवस्था कशी आहे त्याचाही अभ्यास करता आला आणि त्याच्यात आता स्वतःला ॲक्लॅटमाइज कसं करता येईल त्या दृष्टीने मी MBBS करतानाच तयारी सुरू केली. सर, आपण टेम्परेचरचं बोलतात की एक्स्ट्रीम टेम्परेचर होतं. नागपूर मेडिकल कॉलेजला MBBS करताना, MD करताना मुद्दाम उन्हाळ्यामध्ये कूलर लावायचा नाही, पंखा लावायचा नाही. ती माहीत होतं की मेळघाटमध्ये पुढे गेल्यावर लाईन राहणार नाही आहे, बिना पंख्यानेच तिथे राहायचं आहे. किंवा हिवाळ्यामध्ये गरम पाणी मिळेल की नाही माहिती नाही, गिझर मिळेल की नाही माहिती नाही. म्हणून मग नागपूरला हिवाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करायची, मग बिना गादीने झोपायचं. असे सगळे प्रयोग तिथे सुरू केले होते. किंवा चहा व्यसनासारखाच आहे की चहा पिल्याशिवाय होत नाही, मग कुठलीच सवय नको, कशावर डिपेंडेंट राहायला नको, चहा सुद्धा सोडून दिला. अशा पद्धतीने मी स्वतःला तयार करत गेलो. त्याच्यामुळे मेळघाटला गेलो तो तसा त्रास झाला नाही. 10 वर्ष आपण ज्याला म्हणतो त्याच्या मागची ती तयारी सगळी सुरू होती. दुसरं, रेग्युलरली एक माहिती होतं की कुठल्याही कठीण परिस्थितीत जर राहायचं असेल तर आपले जे शॉकअप्स आहेत ते मजबूत करणं गरजेचं आहे. मग योगा आणि मेडिटेशन मी अगदी लहानपणापासून करायचं. त्याच्यामुळे शरीराची, मनाची अवस्था, शारीरिक अवस्था खूप मजबूत झाली. कुठल्याही संकटांना तोंड देण्याची तयारी झाली. एक उदाहरण मला आठवतं, तुम्ही स्वतः इलेक्ट्रिसिटीबद्दल बोलला की पहिल्या वर्षी आमच्या इथे दवाखान्यात लाईन असते. सुरुवातीचं एक हॉस्पिटल माझं एका झोपडीमध्ये होतं आणि एक पाण्याने थोडंसं झालं होतं. त्या झोपडीत असताना 1-1.5 वर्ष लाईन नसल्यामुळे ICU माझं तसंच होतं. तर अनेक सिरियस पेशंट्स यायचे. बिना लाईटचं टॉर्च आणि कंदील याच्यामध्ये ब्रेन हेमोरेज, हार्ट अटॅक असे अनेक पेशंट्स तिथे वाचवावं लागायचे. पण ती सवय होऊन गेली. एक मला आठवतं की पहिला जो माझा पेशंट होता, एक 40 वर्षाचा तरुण असेल, त्याला सिव्हिअर ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन विथ कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर, पल्मोनरी असं सगळं होतं. आणि त्यावेळेस माझ्याकडे काही कुठेच ICU नव्हतं. एक साधा ECG मशीन होतं आणि स्पेक्ट्रोकायनेज होतं. एक 7वी पास असलेला अटेंडंट होता. इतकं एक्सटेन्सिव्ह MRI पाहायला एक असं वाटलं की, आणि त्यावेळेस मी सायकलने जायचो. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास नव्हता की हा खरंच शिकलेला डॉक्टर असेल. आणि त्याच्यापुढे एवढे शिकलेले स्पेशालिस्ट डॉक्टर कधी झालेले होते मेळघाटमध्ये. त्यानंतर असा विचार केला, आपण जर याचा उपचार केला आणि थ्रम्बोलाइज केल्यावर सुद्धा कॉम्प्लिकेशन्स होतात आणि तो जर पेशंट मेला तर लोक मला क्लीन देतील. पण नंतर लगेच माझ्या मनात विचार आला की जर आपल्याला नाही, कॉम्प्लिकेशन्सचे चान्सेस लेस दॅन 10%, पण नाही उपचार केला तर 100% मारणार. तर त्यापेक्षा आपण का प्रयोग करतो. म्हणून मी माझी ECG मशीन घेऊन गेलो आणि सगळ्या गावाने त्याला वरती गेलो होतं. PSC होती ती. आणि ECG प्रत्येक 5-10 मिनिटांना मॉनिटर्स नव्हते, मग ब्लड प्रेशर मोजायचं, सिस्टर्स नव्हत्या, आपल्याला सगळं करायचं होतं. SpO2 मोजायचं, BP मोजायचं, प्रत्येक तासाने ECG काढायचा. 4 तासानंतर चेस्ट पेन त्याचं कमी झालं, पल्मोनरी डिमॉनिटरीज व्हायला सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यात तो थँड्रेनिक लागला. त्याने कॉन्फिडन्स वाढला की एक लक्षात आलं की जर आपली इच्छा असेल, ज्ञान व्यवस्थित असेल, तर साधनांची कमतरता जरी असेल पण योग्य ते औषध जर आपल्या हातात असेल तर आपण किती सिरियस पेशंट असेल आपण त्याचा प्राण वाचू शकतो. कॉन्फिडन्स निर्माण झाला. त्याच्यामुळे ती सवय हळूहळू होत गेली, संकटांना फेस करण्याची सवय होत गेली. पण तसं सोपं नव्हतं, तो प्रवास काही सोपा नव्हता. आणि मला तर कविता काय होतं की ज्यावेळेला तुम्ही मेळघाटात गेला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे तुमचं लग्न नव्हतं झालं. पण एका झपाटलेल्या माणसाला चूज करणं एखाद्या स्त्रीसाठी सुद्धा काही कमी चॅलेंजिंग नव्हतं. त्यामुळे आपण कविता ताईंनाच प्रश्न विचारला, तुमचं सिलेक्शन करताना काय झालं असेल? त्याच्याआधी मी थोडंसं उत्तर देऊ इच्छितो की खरं तर सोयी नसताना अशा रुग्णांचा जीव वाचवणं हे चॅलेंजमध्ये जो मजा असते ते फार वेगळी असते आणि त्यातनं निर्माण होणारं समाधान असतं त्याची तुलना आपण कशाच करू शकतो. बरोबर. आता त्याच्यामुळे आपल्या लग्नापर्यंत पोहोचतोय मी. बोला. खरं तर सांगायचं झालं म्हणजे यांचं कसं प्री प्लॅन्ड होतं. असं माझं काही असं नव्हतं. ते गाड्याबरोबर गाड्याची यात्रा तसं झालं.
पण घरचं मी सांगू शकेन की बाळकडू जे म्हणतात थोडंफार जे काही आलं माझ्यामध्ये ते आई आणि बाबा. आईला मी बघायची की आई प्रायमरी टीचर होती आणि आम्ही 4 भावंड. पण आई शाळेत जायच्या आधी सगळं करून जायची आणि बाजूला जैन नर्सिंग होम होतं, तर तिथे जर कोणी भरती असलं आजूबाजूचं शेजारी किंवा काय, तर आई जाणार तिथे, डबा पोचवणार, सगळं शाळेचं करून आमचं करून तिथे जाणार आणि डिस्चार्ज होईपर्यंत ती अगदी सेवेशीच आहे ना. म्हणजे आईला असं मी लग्न समारंभ कुठे चालली पूजेला वगैरे असं बघितलं नाही. आईला असं मी पळापळ करतानाच बघितलं की जिथे काही गरज असेल तिथे जा धावून असं. आणि बाबा म्हणावं तर अगदीच काय म्हणावं, खूप कादंड्यवृत्ती आहे ती. आणि फॉरेस्ट ऑफिसमध्ये जॉब होता बाबांचा, ट्रान्सफरेबल जॉब होता. आणि मी बघायची की बाबा जेव्हा घरी येतात तेव्हा कधी बाबांच्या पाय चप्पल नाही, कधी आईने वेगवेगळं स्वेटर असेल तर ते नाही, कधी शर्ट नाही. असे मी बाबांना बरेचदा बघायची की बाबा असं कोणाला तरी ते बस स्टँडवर दान देऊन आलेले असायचे. आणि बहीण माझी मोठी बहीण जी आहे ती पण ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे, ती अमरावतीतच असते. म्हणजे अमरावती म्हटल्यावरती मला अगदी असं वाटलं इतकी सारी लोक इथे ओळखीची आणि सगळं ना. तर आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं, म्हणजे असं झालं की डॉक्टर कोल्हे जे आहेत स्मिता कोल्हे त्यांचा चष्मा काच फुटले, म्हणून ती माझ्या त्या अमरावतीच्या बहिणीकडे ते आल्या, त्यांच्यासोबत हे पण आले. आणि मग त्यांनी असं सांगितलं की बाबा असं असा हा मुलगा आहे, MD मेडिसिन झालं आहे आणि याला असं जायचं तिकडे. आणि मग आम्ही मुलगी शोधतोय बाबा. आणि मग माझी बहीण पण म्हणाली की माझी पण बहीण आहे अशी GMC नागपूरला MS ऑप्थॉल्मॉ रजिस्टर झाली आहे वगैरे. आणि मग आम्ही सगळे जे आहेत आम्ही 4 भावंड, तर त्याच्यातले एक ही संध्याताई मोठी आणि छायाताई जिने MTech केलं फूड टेक्नॉलॉजी. भाऊ माझा अगदी बाबांसारखाच, त्यांनी पण MTech केलं, PhD केलं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि मी चौथी. तर असं असलं आणि बहिणी मला मिळाली जिने ENT मध्ये केलं आहे. तर असं सगळं साऊंड बॅकग्राऊंड होता, त्याच्यामुळे मला काही असं घरचं माइंडिंग नव्हतं की मला काही करायचं आहे असं, कारण सगळे सांभाळणारे होते. आणि मग जेव्हा यांनी सांगितलं तेव्हा आम्ही सगळ्यांनी जाऊन बघायचा विचार केला. मला सगळ्यात जास्त खूप ट्रान्सपरन्सी आवडली की आत बाहेर कुठेच नव्हतं, की बसेस ज्या आहेत त्या 3-4च आहेत, OBBSS एवढं कॉमन आहे. तर आम्ही लिटरली निघालो तेव्हा आम्ही 2 दिवस पुरेल इतकं पाणी सगळ्यात कॅबमध्ये भरून निघालो होतो की सगळं सेफली आपल्याला वापस यायचं आणि बघायचं. पण भाऊ माझा खूप गंभीर होता या सगळ्या बाबतींमध्ये. आणि तो म्हणाला की बघ खूप चांगलं काम उभं राहील आणि आपण करूया सपोर्ट सगळं. आणि मग त्या तयारीविषयी आम्ही जॉईन झालो सगळे. त्यामुळे त्यांचं सिन्सिअरिटी ज्याला म्हणतात, ती सिन्सिअरिटी तुम्हाला अधिक गावली का झपाटले पण अधिक दोघांपैकी? कुठे दोन्ही असतात का दोन्ही भावल्या? दोन्ही पण म्हणूया, पण सिन्सिअरिटी जास्त, कारण की इतका प्रामाणिकपणा असलेलं व्यक्तिमत्व ते नक्कीच नेहमीच चांगलंच राहणार असं. आणि असं म्हणावं की खरंच वरचं ऑर्गनाईज करतो सगळं. मला सासर पण तसंच मिळालं, सासूबाई खूप कॉपरेटिव्ह, सासरे पण सासरे पण सगळेच. म्हणजे आपण काही म्हणायचं असं की मग ही कामं आहेत दवाखान्याची तर सगळे अगदी तत्पर असतात किंवा मदत करायला असं. खरंच मानायला पाहिजे तुम्हाला, कारण तुम्ही निवडताना हिराच नाही पडला. जो माणूस ऍक्च्युली मैदानात उतारायच्या 10-12 वर्ष अगोदर मनाची आणि शरीराची तयारी करतो तो नक्कीच हिरा. पैलू वेळेने पाळलेस. एनिवेज, म्हणजे तुमच्या मनात एक्झॅक्टली असं नाही, आदिवासी हे तुम्ही पाहत होता, बघत होता, पण आपण कशा प्रकारे हे सगळं करणार आहोत, त्याच्या मागच्या आपल्या स्टेप्स काय, विचार काय, असं काही प्लॅनिंग किंवा असं काही तुम्ही विचार मनामध्ये केला होतात का? सुरुवातीला जेव्हा गेलो, आपल्याला माहिती की मेडिकल कॉलेजला असताना पण एक स्पेशालिस्ट झाल्यावर आपली नजर ती त्या घोड्याच्या हातासाठी होऊन जाते. तसं मला असं वाटायचं की आपण ICU चालवायचं आणि क्रिटिकल पेशंट्स वाचवायचे, किंवा कविताला वाटायचं आपण डोळ्यांचे स्पेशलिस्ट बघायचे. हे 2-3 वर्ष प्रयोग केले. आणि ते करत असताना बालमृत्यू कुपोषणाची बातमी ऐकतच होतो, वाचत होतो सतत. आणि असं वाटायचं की आपण पिडियाट्रिशियन नाही आहे किंवा कम्युनिटी फिजिशियनही नाही आहे, तर कदाचित हा आपला विषय नाही म्हणून स्वतःला किंवा कविता आम्ही बाजूला ठेवत होतो.
पण एक घटना अशी घडली की एक विधवा महिला 30 वर्षाची, ती एक छोट्याशा 2 वर्षाच्या मुलाला घेऊन आली. त्या मुलाला सिव्हिअर मालन्यूट्रिशन, त्याला आपण तीव्र कुपोषण म्हणतो, आणि न्यूमोनिया, बायलॅटरल न्यूमोनिया होता. गळ्यात लसणाची माळ घातलेली होती, लोखंड गरम करून त्याची टाक दिली होती शरीरावर, त्याला डम्मा म्हणतात. ते टॅक्सचं कॉम्प्लिकेटेड आणि पंख चिपकवले होते हाताने आणि गेटनी सगळे. आणि ती काही म्हणते डॉक्टर इसको टप्पा हो गया, कोणती न्यूमोनिया त्याच्यामध्ये, तो सुजी लगा, इंजेक्शन लावा. आणि मग मी तिला घेऊन जाते. तिला म्हटलं की भाई बच्चा सीरियस है, इसको भर्ती करना जरूरी है. म्हणून डॉक्टर मैं भर्ती नहीं कर सकती, मेरे पास पैसे नहीं, तर हम आपका फ्री इलाज करेंगे, आपण उसको भरती करू. खूप विनवणी केल्यावर तिने काय ऐकलं नाही. शेवटी मी माझं शेवटचं ब्रह्मास्त्र काढलं की यदि आप उसको भर्ती नहीं करोगे तो बच्चा मर जाएगा. ती फार शांततेने म्हणाली की डॉक्टर मेरे घर में 4 बच्चे और है, मुर्गी है, बकरी है, और वैसे भी बच्चा मरने वाला है, और यदि मैं भर्ती रहूंगी तो बाकी बच्चों का क्या होगा. आय वॉज शॉक. आपण पाहतो की आपल्या मुलाला थोडंसं काही झालं की आपण 4 पेडियाट्रिशियनकडे घेऊन जाणार, मॅडम आल्याचं पेडियाट्रिशियन, आणि त्याचा उपचार करणार. पण इथे बाई म्हणते घरी घेऊन जाणार, आणि ती बाई मुलाला घरी घेऊन जाते. आणि तिसऱ्या दिवशी बातमी आली की ते मूल दगावलं. त्याच वेळेस 2 गावांमध्ये 5 मुलं डायरियामध्ये, आणि त्यावेळेस तिकडे मंगळावर भारत यान पाठवण्याच्या खुशीमध्ये होतो. आणि कविता आम्हाला म्हणाली की अशी आपण आता हॉस्पिटल बंद करू आणि घरोघरी गावोगावी जाऊ आणि मुलांचा जीव वाचवू. पण मला असं वाटलं की इथे 300 गावं आहेत मेळघाटमध्ये, आणि आज एका गावात ही समस्या आहे, आपण तिथे जाऊ, तर त्यावेळेस दुसऱ्या गावात कुठली तरी समस्या उभी राहणार. आणि मेळघाटसारखी अशी भारतामध्ये 3 लाख खेडी आहेत की जिथे ह्या समस्या आहेत, किंवा 10% पॉप्युलेशन भारताचं अतितीव्र कुपोषणात आहे. तर त्यासाठी आपण जर बेडफूट डॉक्टर्स जर उभं करू शकलो तर कदाचित त्याला लॉंग टर्म सोल्युशन मिळेल. म्हणजे आमचं नेहमी कॉम्बिनेशन झालं की कविता नेहमी आपलं हृदयाने विचार होते, मी माझ्या डोक्याने जास्त, म्हणजे दोघांचाही वापर करतो, थोडं कमी जास्त. असं वाटलं की आपण जर बेडफूट डॉक्टर तयार करू शकलो तर प्रत्येक गावांमध्येच डॉक्टर तयार होतील आणि मुलांचा उपचार करणं सोपी जाईल. म्हणून मग आपण डॉक्टर अभय बंग, जे माझे डॉक्टर प्रकाश आमटे आणि अभय बंग माझे गुरु या सगळ्या प्रवासातले, त्यावेळेस त्यांचं लॅन्सेटमध्ये एक पब्लिकेशन आलं होतं मुंबईस न्यूबॉर्न केअरवर, ते वाचनात आलं. मग त्यांच्यासोबत चर्चा केली. असं वाटलं की आपण अशा प्रकारे करायला पाहिजे. पण सुरुवातीपासून माझ्या आजोबा जे आहेत त्यांची ती नेहमी भूमिका राहिली की कुठलंही काम जे समाजासाठी करायचं आहे, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं एकट्याचं काम नाही, ते सरकारची जबाबदारी आहे, ती पत्रकारांची जबाबदारी आहे, राजकीय व्यवस्थेची जबाबदारी आहे. म्हणजेच मला वाटलं मी बोध घेतला होता की पॉलिसीमध्ये चेंज करायला पाहिजे. जर आपल्याला मोठ्या प्रमाणात काम उभं करायचं असेल तर पॉलिसीमध्ये बदल करायला पाहिजे. आणि कुठेही ही समस्या सोडवायची असेल तर पूर्ण मेळघाट, सगळे आदिवासी भाग आणि रुरल भाग याच्यातली समस्या सोडवावी लागेल. मग पॉलिसीमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला कुठला तरी एव्हिडन्स द्यावा लागेल. विदाऊट एव्हिडन्स कोणी मानणार नाही. एव्हिडन्स जनरेट करण्यासाठी वी हॅव टू डू रिसर्च. म्हणून आपल्याला सेवाही करायची तर संशोधनही करावं लागेल, आणि इट शुड बी व्हेरी रोबस्ट रिसर्च. आणि रँडमाइज कंट्रोल ट्रायल वॉज कन्सिडर्ड टू द बेस्ट वे ऑफ डुईंग रिसर्च. म्हणून आम्ही ठरवलं की होम बेस्ड चाइल्ड केअर नावाचा प्रोग्राम तयार केला. त्याला फार स्ट्रक्चर्ड करायला पाहिजे. संशोधनाच्या दृष्टीने खूप त्याच्याबद्दल वाचन केलं. मेडिकल कॉलेजमध्ये एवढं काही संशोधनाचा स्कोप नसतो, पण मी माझा जो काही थेसिस केला होता खूपच सिन्सिअरली केला होता. त्याच्यामध्ये तो एक अंग संशोधनाचं होतं. तो एक खूप सिस्टमॅटिकली रँडमाइज कंट्रोल ट्रायल प्लॅन केली. त्याच्यामध्ये मी सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास केला. 1 वर्षभर पूर्ण डेटा कलेक्शन केलं. ग्रामसभा घेऊन गावातल्या महिलांची निवड केली की कुठल्या प्रकारे असायला पाहिजे. मग त्यातनं मग कुठल्या आजारांचा इथे जास्त प्रामुख्याने, कशामुळे मुलं जास्त मरतात त्याचा अभ्यास केला. सोबतच मुलांच्या अभ्यासामुळे लक्षात करता करता हॉस्पिटलमध्ये अनेक तरुण मनुष्य यायचे जे क्रिटिकल अवस्थेत असायचे. TB-मुळे मरणारे लोक बघितले, 23व्या वर्षी एड्समुळे मरणारी मुली बघितली, 14व्या वर्षी मरणारे मुलं बघितले, 25व्या वर्षी सिव्हिअर हायपरटेन्शन घेऊन येणारे रुग्ण बघितले. मग लक्षात आलं की इथले प्रश्न फार वेगळे आहेत आणि हॉस्पिटलमध्ये बसून या प्रश्नांचे उत्तर काही देता येणार नाही. म्हणून मग कम्युनिटीत जायचं ठरवलं. मग गावागावामध्ये जाऊन कॅम्प्स घ्यायचे, तिथले प्रश्न समजून घ्यायचे, सायंटिफिक स्टडीज करायचा आणि मग त्यातनं एव्हिडन्स जनरेट करायचा. त्यानंतर लक्षात आलं की इथे बालमृत्यूचं प्रमाण जे सरकार म्हणतं, सरकारच्या रेकॉर्डला त्यावेळेस 2004ला मी जेव्हा बेसलाईन सर्वे केला तेव्हा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा 31 per 1000 लाईव्ह बर्थ होता आणि आम्हाला तो मिळाला 106 per 1000 लाईव्ह बर्थ. सिग्निफिकंट डिफरन्स होता.
त्याचप्रमाणे सिव्हिअर मालन्यूट्रिशन जे जुनं ग्रेड 3 आणि 4 होतं IIPचं, त्याच्यामध्ये द प्रिव्हेलन्स ॲज पर गव्हर्नमेंट रेकॉर्ड हे जवळपास एक 1.2% होतं आणि आम्हाला 9.6% मिळालं. सिग्निफिकंट डिफरन्स मिळाला. आणि तो डेटा आणि तसंच तरुणांच्या मृत्यूचा कुठलाच मोजमाप कोणाकडेच नव्हतं. म्हणजे जगभरचे रेफरन्सेस वाचतो, पण कुठे 16 to 60 इयर्स जो एज ग्रुप होता, जो कमावता एज ग्रुप होता, त्यामध्ये मृत्यू दर कुठेच मेन्शन केला नव्हता. आणि आम्हाला तो मिळाला 450 पर लॅक पॉप्युलेशन. वॉज ट्रेमेंडसली आहे. WHO चा एक सिंगल स्टडी मिळाला तिथे भारतासारख्या ठिकाणी हा 180, 190 2.3 टाइम्स जास्त तो मिळाला मृत्यूदर. आणि माता मृत्यू दर 300पेक्षा जास्त मिळाला. मग लक्षात, आणि मग मृत्यूच्या कारणांचा आम्ही अभ्यास सुरू केला. सेन्सिटिव्ह होतं त्याच्यामधून. मग त्यांना लक्षात आलं की डायरिया, मलेरिया, न्यूमोनिया, मालन्यूट्रिशन आणि न्यूबॉर्न इलनेसेस हे मेजर किलर्स होते लहान मुलांचे. आणि तरुण माणसांचे मेजर किलर्स निघाले ट्युबरक्युलोसिस, हायपरटेन्शन, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, जॉन्डिस, डायरिया आणि सुसाईड. दीज आर द मेजर किलर्स ऑफ यूथ्स ॲज वेल ॲज चिल्ड्रन. आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटीचा अभ्यास केला तर लक्षात आलं की APH, PPH, प्युअरपेरल सेप्सिस हे सगळे मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास. तर त्यानुसार मग आम्ही ट्रेनिंग आमच्या आरोग्य दूतांना दिलं की हे आजार कसे सोप्या भाषेमध्ये कसे समजायचे, कसे ओळखायचे. आणि त्या बाया म्हणजे अगदी 4थी शिकलेल्या, 7वी शिकलेल्या, आमच्या 2 बाया अगदी पूर्णपणे अशिक्षित. असं वाटलं आपण दगडावर तर डोका आपटतो नाहीये. पण सुदैवाने आमची सिलेक्शन प्रोसेस खूप चांगली होती. आम्ही ग्रामसभेमधनं लोकांना सुरुवातीपासून पब्लिक पार्टिसिपेशन होतं, लोकांच्या सहभागातून त्या आरोग्यदूतांची निवड केली होती. त्यामुळे सिलेक्शन खूप चांगलं झाल्यामुळे त्यांना शिकण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. जरी त्या कमी शिकलेल्या होत्या, आम्ही जेव्हा क्लास सुरू करायचो सकाळी 9 वाजता संध्याकाळी 6 पर्यंत, अगदी बायोलॉजिकल नीड सोडली तर ते कधीच मदत उठायच्या नाही आणि सिन्सिअरली सगळा अभ्यास करायचा. त्याची आम्ही परीक्षा घ्यायचो, प्री टेस्ट, पोस्ट टेस्ट. आणि ज्यांना 75% मार्क मिळाले त्याच महिलांना आम्ही उपचाराची परवानगी द्यायचो. 3 वर्षानंतर मग आम्ही दरवर्षी मॉर्टॅलिटी रेट ते रेग्युलरली मोजायचो आणि ते अगदी 5 ते 6 पद्धतीने. म्हणजे आमच्या आरोग्य रेट्स मृत्यू मोजायचे, सुपरवायझर्स ते व्हेरीफाय करायचे. प्रत्येक मृत्यूचं व्हेरिफिकेशन हे गावातला सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडनं आम्ही ते करून घ्यायचो. नंतर मग गव्हर्नमेंटचा हेल्थ आणि ICDS डिपार्टमेंटचा डेटा घ्यायचो, पटवारी सरपंच त्यांच्याकडनं डेटा घ्यायचो. त्यानंतर सुद्धा आम्ही रेट्रोस्पेक्टिव्हली प्रत्येक 6 महिन्यानंतर आमच्या इंडिपेंडेंट सर्व्हेवर जाऊन त्याचा प्रत्येक मृत्यूचा अभ्यास करायचे. त्याच्यामुळे डेटा कलेक्शन खूप रोबस्ट असा होता. आणि मग प्रत्येक चेंजेस काय होत गेले त्याचा सुद्धा ते सायंटिफिकली अभ्यास करत होतो. सुरुवातीला मी आणि कविता आम्ही प्रत्येक गावांमध्ये जाऊन व्हिजिट द्यायचो, क्रॉस चेक सगळं करायचो. त्याचा एक फायदा खूप झाला. म्हणजे पॉलिसीमध्ये कसा बदल होतो, एक टूल जर तुमचं जर डेटा कलेक्शनचं चांगलं असेल तर 2005ला आम्ही सरकारला हा सगळा डेटा घेऊन सरकारकडे गेलो. स्थानिक जे तालुका मेडिकल ऑफिसर आहे, ICDS ऑफिसर आहे पासून तर स्टेट गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरीपर्यंत. पण ते मानायला तयार नव्हते की बालमृत्यू जास्त आहे, कुपोषण जास्त आहे. मग आम्ही DNA आणि एशियन एजेस नावाचं मुंबईचं जे हे आहे न्यूजपेपर आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी तो डेटा आमचा पब्लिश केला. मग 2005मध्ये साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये असेंब्लीमध्ये क्वेश्चन झाला की महान म्हणताय की बालमृत्यू कुपोषणामध्ये जास्त आहे आणि गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला कमी आहे. त्यानंतर मग तो सगळा डेटा बघून गव्हर्नमेंटने राजमाता जिजाऊ मिशन नावाचं एक मिशन स्थापन केलं, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचं कुपोषण आणि बालमृत्यू, माता मृत्यू कमी करणारं सगळ्यात मोठं मिशन आहे. आणि त्यांची टीम तयार झालेल्या वेळेघाटमध्ये आमचं व्हेरिफिकेशन करायला आली आणि त्यांनी 2 तास माझं सगळं भाषण ऐकलं. आणि मग त्यांनी ठरवलं आपण इंडिपेंडेंट व्हेरिफिकेशन करायचं आणि त्यांनी 6 गावं रँडमली, आमच्या 40 गावांपैकी रँडमली 6 गाव सिलेक्ट केले. आणि त्या 6 गावांमध्ये प्रत्येक मृत्यूचं त्यांनी बरोबर केली. प्रत्येक मुलाचं वजन मोजलं की जिथे कॉन्ट्रोवर्सी होती, आम्ही म्हणायचो कुपोषित आहे, सरकार म्हणायचं नाही आहे, त्या प्रत्येक मुलाचं व्हेरिफिकेशन केलं. आणि ते झालं डॉक्टर गीते म्हणून डायरेक्टर होते त्याचे, जे कमिशनर होते मुंबईला. आणि युनिसेफच्या प्रमुख त्यामध्ये राजीन आहेत. या सगळ्या 3 सगळे सुपर स्पेशालिस्ट ऑफिसर्स होते. आणि हे व्हेरिफिकेशन झालं, त्यांनी डिक्लेअर केलं की वॉटर महान अँड डॉक्टर्स अथॉरिटी इज 100% करेक्ट अँड गव्हर्नमेंट इज अंडर रिपोर्टिंग. आणि त्याच्यानंतर मग शासनाच्या खूप साऱ्या पॉलिसीज बदलायला सुरुवात झाली. तर हे आपलं टूल जर व्यवस्थित असेल त्याचा खूप मोठा चेंज पूर्ण पॉलिसीमध्ये येतो, त्यातनं लक्षात आलं. अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करत गेलो आणि मग त्या आदिवासी समाजासोबत बसून सोल्युशन्स त्यांच्या पद्धतीने आम्ही डिझाईन करत गेलो. त्याच्यामुळे यश मिळालं. कवितांनी मला एक प्रश्न विचारायचा. मी असं ऐकलं, मी तुम्हाला सांगायचं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा तेवढा संपर्क तिथल्या लोकांशी वगैरे आला नाही. मी असं ऐकलं की आदिवासीची भाषा पण वेगळी असते,
एकाची वेगळ्या पद्धतीत बोलतात. किती कठीण गेलं, कारण एक स्त्री असते, तिला नुसतंच मेडिकल असं क्षेत्राचं घर सांभाळायचं, तेही किती कठीण गेलं. तुमचे चिरंजीव पण माझ्या मते आता मेडिकल डॉक्टर आहेत, त्यांना वाढवताना काय प्रश्न आले आणि पुढं तुम्ही त्या सगळ्यांचा हे करत असताना ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आणि त्यांनी मुलं, तुमचे प्रश्न वेगळे होते. ऑप्थॅल्मॉलॉजीशी संबंधित प्रश्नांपेक्षा जीवाशी संबंधित कितीतरी प्रश्न होते. ह्या सगळ्याचे ऍडजस्टमेंट आणि हे सगळं जरा थोडं विस्तारले होते. खरं सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये असताना मला 75 ते 100ची ओपीडी काढणार जो PG स्टुडंट आहे. इथे आल्यावरती असं लक्षात आलं की डोळ्याचे 1-2 पेशंट किंवा मग बाकी जनरल असं काही येणार. तर सुरुवातीला मला असं वाटलं की असं जर केलं तर मी जनरल प्रॅक्टिशनर होईल का आणि माझंच की जाईल का म्हणजे. पण मला अनुभवांनी असं लक्षात यायला लागलं की नाही, आपण जिथे आलं तिथे आपल्याला सगळ्याच गोष्टींना जेवढा होईल तेवढा न्याय देणं आहे. आणि अथांच्या बाबतीत म्हणा तर असं म्हणावं की अथान सुरुवातीपासूनच जाणत होता की काय की तो खूपच सोशिक आणि सगळ्या याच्यात कॉपरेटिव्ह होता. म्हणजे असं हट्ट कधी केला नाही की मला आता शहरात जाऊन शिकव किंवा मला आता शहरात जे ट्युशन्स आणि असतात तसंच कर मम्मा, असं त्याच्याकडनं कधी मला आलं नाही. त्याच्यामुळे त्याचं कॉपरेशन जे आहे ते खरंच मानायला पाहिजे. म्हणजे लहानपणापासून तो बघायचा की सगळीकडे शहरात कसं वातावरण आहे आणि आपल्याकडे कसं आणि कॉम्पिटिशन कशी. पण सगळं त्यांनी स्वतःच्या भरोश्यावरती बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केल्या आणि त्याचा खरंच सिंहाचा वाटा आहे सगळ्याच्यामध्ये. कारण मी जर तिथून निघाली असते तर मग हे काही शक्य नव्हतं. आणि डोळ्यांच्या बाबतीत म्हणावं तर अवेअरनेस असा खूप नव्हता. तर त्यामुळे सुरुवातीला 400 गावांमध्ये डोळ्याचे कॅम्प घेतले, ते पण एक कौतुकास्पद गोष्ट आहे. पण टीम आहे सगळी, तर टीम जी झाली ती डेव्हलप झाली. आणि असं झालं की सुरुवातीला असं होतं की बकरी की आग लगाते जायचं नाही वगैरे असं. मग बायलॅटरल जी आहे त्यांना जेव्हा एका डोळ्याने दिसायला लागलं तेव्हा मग माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. मग त्यांचं मित्रमंडळ, त्यांचे नातेवाईक असं करत लोक यायला लागली. पण असं म्हणावं की काही वेगळं जे असतं म्हणजे देवाला आपल्याकडनं जे घडवून घ्यायचं असतं असं मी म्हणेन, त्याची सुरुवात अगदी आधीपासूनच होते जी आपल्याला कळत नाही की हे आहे. तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला असताना आम्हाला असं होतं की आय डिपार्टमेंटला जरी तुम्ही असले तरी तुम्हाला 6 महिने जो आहे तो हाऊस जॉब असायचा तेव्हा. तर तेव्हा ते आउट ऑफ डिपार्टमेंट पाठवायचे कुठे, म्हणजे तुमचं डोळ्यासंबंधित काही नाही, तुम्ही 6 महिने दुसरीकडे करा. तर मला तेव्हा जनरल सर्जरीमध्ये मिळाला हाऊस जॉब. तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जनरल सर्जरीचा हाऊस जॉब आणि खूप हेवी. तर तेव्हा मला असं खूप वाटायचं की मी करू शकेन का, ते एवढे मोठे GMC कॉरिडॉर्स, मग ते सगळे काही प्रमाणात व्यसनाधीन असलेले वॉर्ड बॉय वगैरे जेव्हा कॉल घेऊन यायचे आणि मग तर जिने एककाट दुकाट आणि असं पाऊस पडणारा आणि असं खूप भीती वाटायची की करावा का हा जॉब की करू नये. पण माझी जी ही मोठी बहीण आहे संध्याताई, ती माझ्या खूप फेवरमध्ये होती. ती म्हणाली की बघ ना, तू इतकी लेट होशील, तू सोडून कुठे टीपीचेस किंवा लाईट असं जॉब करेल असं विचार करू नकोस, हेवी आहे ना जॉब, होऊ दे, पण तुला भविष्यात खूप उपयोगी पडेल. म्हणजे खरं म्हणावं तर ते ताईने मला बिल्डअप केलं सगळं की हा तू करायला पाहिजे. आणि मग मला असं लक्षात आलं की तिथे जे आहे ही गरज कॅम्प्समध्ये स्पेशलिस्ट बोलवून आणण्याची ही जी गरज आहे आणि लोकांना शस्त्रक्रिया आणि याचा लाभ मिळवून द्यायची ही खूप आवश्यक आहे. तर तेव्हा कस्तुरबा मेडिकल कॉलेजच्या मदतीने आम्ही एक छोटं ऑपरेशन थिएटर बांधलं, तिथे 2 किंवा 3 बेड्स आपण ठेवू शकू असं. आणि मग डॉक्टर दिलीप गहाणकरी म्हणून मित्र यांचे, तर त्यांनी म्हटलं की प्लास्टिक सर्जरीचे कॅम्प्स आपण सुरुवात करू आशिष. प्लास्टिक सर्जरी फॉर द सेक ऑफ ब्युटी म्हणून नाही इथे डाग तिथे डाग असं. तर ते म्हणाले की मग 1 कॉन्ट्रॅक्चर्स बरेच आहेत तुमच्याकडे, पोस्ट 1 कॉन्ट्रॅक्चर्स म्हणजे मान चिपकलेली आहे, बोटं जी आहेत ती पूर्ण अगदी बॉक्सर्स पीस तशी झालेली. तर फंक्शनल जे आहे ते आपण
डिसॅबिलिटीज ज्या आहेत त्या आपण हे करून लोकांना स्वावलंबी बनवू शकतो. तर त्याद्वारे आम्ही येऊ आणि कॅम्प्स घेऊ. तर त्यांनी सुरुवात केली आणि मग चेन बिल्डिंग म्हणून सगळं ते सुरू झाली ती प्रोसेस. आणि त्यांनी मग नागपूरचे जे डॉक्टर निसर सर त्यांना सांगितलं. मग निसर सरांनी म्हटलं की कॅन्सर हॉस्पिटल जामठाला एक अभिषेक वैद्य आहेत, ऑंको सर्जन आणि डॉक्टर गोपाळ गजल, त्यांना आपण म्हणू शकतो. आणि मग असं करत करत ते वाढत गेलं. म्हणजे रोटरी क्लबमधनं विल्किन्सन सर आले, हाजरा सर आले, त्यांच्या टीम्स आल्या. आणि मग आमचे जे सिनियर आणि ज्युनियर होते सगळे, म्हणजे अॅनास्थेटिस्ट आपल्याला नेहमीच आवश्यक असतात, तर त्या अॅनास्थेटिस्टची सगळी टीम जुळून आली. तर त्यांनी पण खूप मदत केली सगळ्या या कार्यक्रमाला. तर असं करत करत ते वाढत गेलं. आणि मग जिथे ऑर्थोपेडिशियन नाही तिथे हँड ऑर्थोपेडिशियन, जिथे सर्जन नाही तिथे प्लास्टिक सर्जन, ऑंको सर्जन, असं करत ते वाढत गेलं. तर मला असं वाटलं की याची सुरुवात याची पाळंमुळं जी येतं ती देवा की आधीपासूनच सुरू केली की हिला कसं करावं ट्रेन की ही मदत करू शकेल सगळीकडे. तर वी आर जस्ट मीडिएटर्स. पण जेव्हा बघतो ना आपण की एवढ्या गोरगरिबांपर्यंत एवढे सुपर स्पेशालिस्ट येऊन एवढी छान सेवा देतात, तर ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि मला असं आवर्जून सांगायला वाटेल, खरं म्हणा तर मी त्याच्यासाठी आली की मी एवढं सगळ्यांचे आभार मानले की खरंच इट्स अ टीम वर्क. म्हणजे अमरावतीचे जे मेडिकल कॉलेजचे डीन आहेत देशमुख सर, ते आहेत, सोनी सर आहेत, रेडिओलॉजीचं डिपार्टमेंट आहे. नंतर अमरावतीचेच एक डॉक्टर प्रशांत गहुकार सर आहेत, ते आपल्याकडे कित्येक वर्षांपासून सेवा देतात. तर यासोबतच KEM मेडिकल कॉलेज मुंबई, JJ मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर GMC नागपूर, IGMC नागपूर, या सगळ्यांचे डीन, ते आपापले जळगाव मेडिकल कॉलेजचे डीन, ते सगळे आपापल्या टीममधनं काही ना काही डॉक्टर्स पाठवतात. जेव्हा की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला इतकं हेवी टर्नओव्हर असतं, ते गृहीत धरून सुद्धा ते आपल्याकडे 5 दिवस त्यांचे सगळे जे आहेत, आपण म्हणावं जेम्सच म्हणावं की जे आमच्याकडे ऍडजस्ट होतील, तर अशी लोक ते पाठवतात. आणि त्यामुळे खरंच इतकं काम सोपं होतं. आणि मला अगदी मनापासून धन्यवाद द्यायचे वाटतं की जर आपण मनात आणणारी आपली इच्छा असली ना, तर हे सगळे जे आमचे म्हणावं म्हणजे दादा लोकच म्हणावं असे सर, तर ते सगळे इतक्या व्यवस्थितपणे सगळ्या शस्त्रक्रिया पार पडतात की कुठेच कॉम्प्लिकेशन्स होत नाही. आणि आमच्या ट्रायबल्सना कुठेच असं बाहेर जावं लागत नाही की शहरात की असं झालं म्हणून. आणखीन एक मला ऍड करावं वाटतं की कॅम्पच्या वेळेस तर हे लोक मदत करतातच, पण वर्षभरही जर काही असलं, समजा एक डॉक्टर राजीव सौजी म्हणून पिडियाट्रिक सर्जन आहे, तर वर्षभरातनं पण काही असलं तर हे आपापल्या पर्सनल क्लिनिक्समध्ये अॅनास्थेटिक्सचा खर्च उचलतील, स्वतःचं काहीच देणार नाही आणि पूर्ण पेशंट डिस्चार्ज होईपर्यंत सगळं फ्री ऑफ चार्ज करतील. कॅन्सर हॉस्पिटल जामठाचं पण मला म्हणावं लागेल की आनंद पाठक सरांनी पूर्ण अशी टीम त्यांची हे केली, कॅल्क्युलेट केली की हे मेळघाटचे पेशंट्स हे येतील, यांच्यासोबत एक नातेवाईक येईल, यांचं सगळं काही टोटली फ्री होईल. तर हा जो पाठिंबा आहे हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. आपल्याकडे ना एक म्हणणं आहे, अकेले चल पडे थे हम, लोक जुळते गे कारवा बनता गया. कदाचित आशिष आणि कविता तुमच्या बाबतीत हेच खरं आहे. कुठेतरी आपण एक सुरू करतो आणि मग त्याचा मोठं झाड होत जातं, पण मूळ पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही माझ्याशी बोलताना 1-2 गोष्टी आपण, पहिली गोष्ट होती महान हे नाव कसं आलं किंवा काय आलं, तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहे त्याच्यात. दुसरी गोष्ट, तुम्ही रोबस्ट डेटा केल्यामुळं युनिसेफ तुमच्यापर्यंत पोहोचलंय हे पण मी ऐकलं. त्या दोन्ही गोष्टींवर जर आपण फोकस करू. महान स्टँड्स फॉर मेडिटेशन, M फॉर मेडिटेशन, A फॉर एड्स, H फॉर हेल्थ, A फॉर ॲडिक्शन आणि N फॉर न्यूट्रिशन. ॲक्च्युली काय, मी सुरुवातीपासून जेव्हा मी मगाशी सांगितलं की योगा आणि मेडिटेशनचा माझ्या आयुष्यात खूप फरक पडला. मी जे काही करू शकतो त्यात मुख्य श्रेय त्यात होतं. लहानपणी 7वीत असताना विनोबांची गीताई पण वाचली असेल, त्यांनी त्या स्थितप्रज्ञाची लक्षणे हा जो काही दुसरा अध्याय लिहिला होता, तर त्याच्या माझ्या मनावर खूप परिणाम झाला. त्याच्यामुळे जे काही माझ्यात कॉन्फिडन्स डेव्हलप झाला, फिजिकल मेंटल कॅपॅसिटी वाढली आणि त्याच्यामुळेच. आणि मला एक ॲलर्जिक रायनायटिस होतं, जे माझं प्राणायाम आणि तिथून जवळपास संपलं. मला असं वाटायला लागलं की मेडिटेशन ह्याच्यात काहीतरी विज्ञान आहे आणि जसा मला फायदा झाला इतरांनाही व्हायला पाहिजे, म्हणून मग संस्थेचं ते एक उद्दिष्ट ठेवलं मेडिटेशन. दुसरं, त्यावेळेस मी ज्यावेळेस नागपूर मेडिकल कॉलेजला MD करत होतो
त्यावेळेस एड्सची सुरुवात भारतात झाली होती आणि आय वॉज द फर्स्ट की ना विदर्भामध्ये एड्सचं इतकं प्रमाण जास्त आहे डिक्लेअर करणार. 100 पेशंट्स माझे त्यावेळेस 1996 तयार झाले होते. त्यांचं मी इंटरव्ह्यू देऊन सगळं केसेस माझा केला होता. त्याच्यामुळे असं वाटतं आणि मेळघाटची परिस्थिती आहे, सेक्शुअल प्रिव्हॉसिटी वॉज व्हेरी कॉमन. दॅट वॉज नॅचरल पार्ट ऑफ देअर लाईफ. त्याच्यामुळे असं प्रोजेक्टेड होतं की एड्सचे पेशंट्स ते खूप असणार, म्हणून मग त्याच्यावर काम करायची गरज पडणार, म्हणून मग एड्स हा विषय घेतला. हेल्थ ओव्हरऑल हा कोर विषय होताच. आदिवासी समाजामध्ये तंबाखू, बिडी, दारू व्यसनाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे मग ॲडिक्शन हा मी सुरुवातीला 10 वर्षांपासून अभ्यास करतच होतो की ॲडिक्शन होणारे खूप सारे आजार बघायला मिळायचे. म्हणून मग डी ॲडिक्शन ॲक्टिव्हिटीज करायची, म्हणून तो एड त्यातला आला. आणि एन फॉर न्यूट्रिशन, मालन्यूट्रिशन त्यांना माहीत असल्यामुळे न्यूट्रिशनसाठी काम करायचं म्हणून महान असं त्याचं नाव पडतं. आणि डेटाचा रोबस्ट डेटा आपण युनिसेफने मगाशी असं सांगितलं की ज्यावेळेस आम्ही आमचा पहिला डेटा मीडियातनं पब्लिश केला आणि मग असेंब्ली क्वेश्चन झाला आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र शासनाने जबाबदारी की राजमाता जिजाऊ मिशन जे आहे ते महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ या दोघांचं मिळून बनलेलं आहे. मग ते व्हेरिफिकेशनसाठी युनिसेफची टीम मेळघाटमध्ये आली आणि त्यांच्या 2016च्या पब्लिकेशनमध्ये लिहिलं सुद्धा आहे की कशा पद्धतीने आम्ही सगळा डेटा कलेक्ट केला, व्हेरीफाय केलं आणि तो महानचा डेटा पूर्ण खरा निघाला. मग तेव्हापासून युनिसेफ जोडला आहे. मग त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही अख्खं जग मेळघाटात असं म्हणायला हरकत नाही, कारण की युनिसेफ ही जागतिक संघटना आहे आणि ती तुम्ही मेळघाटासारख्या ठिकाणापर्यंत पोहोचवली आहे. त्याच्या मागे कार्य आहे, कष्ट आहे, सगळं आहे. त्याचा फायदा अजून दुसरा झाला की युनिसेफ नंतर मग WHO आलं. WHOने आम्हाला या सगळ्याच्यासाठी WHOचा पब्लिक हेल्थ चॅम्पियन अवॉर्ड दिला. जेव्हा आमचा कुपोषणाचा प्रयोग बाहेर आला, मी मालन्यूट्रिशनला कमी केलं, लॉंग टर्म फॉलोअप होता, हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि गेट्स फाउंडेशन सुद्धा जाऊन समोर आलं. तुम्ही कोलॅबरेटर म्हणून आमच्यासोबत या. जगात कुठेच मालन्यूट्रिशनचा 5 वर्षाचा फॉलोअपचा डेटा नव्हता, तो आमच्याकडे होता. तसं एक एक करून ते एक केले. डेटा कारण डेटा गोळा करणं आमच्यासारख्या डॉक्टरांना कधीच शक्य होत नाही. आम्ही नॉर्मली ट्रीटमेंट बेस्ड ज्याला म्हणतो तेवढंच करतो. पण डेटा इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे जे संकल्पना घेऊन आला हा एक विषय. मी जसं मगाशी सांगितलं की माझ्या एकट्याने किंवा महाननी काही होऊ शकणार नाही. या जगात प्रश्न फार मोठे आहेत. या प्रश्नाला सोडवायचं असेल सगळ्यांनी मिळून काम करावं लागेल. सरकारने समोर यावं लागेल, सामाजिक संस्थांनी, मेडिकल कॉलेजेसनी. पण हे लोक तरच समोर येतील जर आपण त्यांना डेटा दाखवू शकू तर. म्हणून मग डेटा, मी काही असं सायंटिस्ट, जन्मजात सायंटिस्ट नव्हतो किंवा ज्याला आपण म्हणून मी मगाशी सांगितली आय वॉज नॉट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट ऑर पिडियाट्रिशियन. पण फक्त गरज होती की पॉलिसीमध्ये चेंजेस करायची आणि त्याच्यासाठी डेटाची गरज होती. म्हणून मग डेटामध्ये प्रवेश केला की त्याचं जे सामर्थ्य आहे ते आपण बघतो आहे. एक छोटंसं एक नेहमी 2 गोष्टी माझ्यासमोर होत्या की सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण माझ्यासमोर एक नेहमी असायचं की सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षण जेव्हा सुरू केलं किंवा महात्मा फुलेंनी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांना लोकांनी दगडं मारले, अंडे टमाटर फेकून मारले, पण त्यांनी ते आपलं काम सुरू केलं, ठेवलं. आणि त्याच्यामुळे आज हजारो महिला पुढे आल्या, डॉक्टर्स झाल्या, इंजिनियर्स झाल्या, राष्ट्रपती झाले, पंतप्रधान झाले. तर तुम्ही दॅट वॉज अ पॉलिसी चेंज की त्यांनी स्त्रियांना शिक्षण व्हायला पाहिजे पॉलिसीमध्ये त्यांनी बदल करून आणला. तसा बदल जर आपल्याला पॉलिसी सस्टेनेबल राहील म्हणून मग आम्ही डेटामध्ये प्रवेश केला. पण खरंच कठीण आहे. म्हणजे डॉक्टर पण ते डेटा म्हणताय. मूळ कसं आहे की तुम्ही आणखी एक संस्थेबद्दल थोडस माझ्या कानावर आलंय, शांती निलय. तर आपण शांती निलय म्हणजे संकल्पना आणि त्याच्या मागे असलेले तुमचे विचार हे पण जरा आपण लोकांपर्यंत पोहोचूया. ॲक्च्युली आमचे एक डोनर आहेत डॉक्टर नितीन वैरागकर म्हणून. ते गेट्स फाउंडेशनचे जगाचे निमोनियाचे प्रमुख होते आणि त्यावेळेस त्यांना एक निमोनियामुळे मृत्यू का होता याचा अभ्यास त्यांना करायचा होता. आणि आमच्यासमोरही आम्ही जेव्हा होम बेस्ड चाइल्ड केअर प्रोग्राम सुरू केला त्यावेळेस निमोनिया वॉज द मेजर कॉज ऑफ मॉर्टॅलिटी. मी आणि आमचं डॉक्टर भारद्वाज, डॉक्टर दानी मॅडम ज्या डीन होत्या मेडिकल कॉलेजच्या, यांच्यासोबत हे करता करता लक्षात आलं की प्रॉब्ली न्यूमोकोकल निमोनिया इज वन ऑफ द मेजर. त्यासाठी वॅक्सिन्स ट्रीटमेंट 85% लोकांना ट्रीटमेंट दिलं ते बरे व्हायचे, 15% मुलं ते बरे व्हायचे नाही. मग कदाचित इट कॅन बी वॅक्सिनेशन माइट बी निडेड ऑर ड्रग रेझिस्टन्स न्यूमोनिया कॅन बी देअर ऑर देअर कॅन बी व्हायरल न्यूमोनिया. असं मग त्यासाठी अभ्यास करायचा आणि त्याच वेळेस नेमकं गेट्स फाउंडेशनमध्ये तो अभ्यास करायचा. दोघांची ती आवड
मग माझ्याबद्दल आमच्या एका मित्रांनी गेट्स फाउंडेशनला सांगितलं की यांचं शास्त्रशुद्ध काम आहे, म्हणून मग त्याच डॉक्टर नितीन निवारकर आणि गेट्स फाउंडेशनची टीम मेळघाटमध्ये आली. त्यांनी काही आम्हाला सांगितलं नाही की आम्हाला न्यूमोनियाचा अभ्यास करायचा, ते जस्ट तुमचं नाम बघायला आम्ही येतो, काय काय दाखवा. मग ते 2 दिवस तिथे थांबले आणि त्या टीमने आमच्या गावांमध्ये जाऊन आमचा डेटा बघितला. आता त्यांना विश्वास आला की यांचा डेटा खूपच चांगला आहे. त्याच त्यांनी जगभरातल्या 6 संस्था निवडल्या या कामासाठी आणि भारतातल्या 3 संस्था निवडल्या. मग शेवटी कमी केलं त्यांनी फायनली महानदा त्यांनी सिलेक्ट केलं की तुमचं कम्युनिटीमधलं नेटवर्क खूप चांगला आहे, डेटा खूप चांगला आहे. मग सतत नितीन निवारकरांसोबत संपर्क येत गेला. 4-5 वर्ष खूप मोठा जगातला तो पहिला रिसर्च होता की RSVच्या स्टेट कम्युनिटीमध्ये झाला, दॅट वॉज फर्स्ट. आणि तो सगळा डेटा आता गावीला गेलेला आहे आणि ग्लोबल पॉलिसीसाठी त्याचा इम्पॅक्ट होणार आहे, होणार आहे. मग या सगळ्या प्रवासात नितीन निवारकरांनी खूप चांगला अभ्यास आमचा केला होता. मग त्यानंतर मग शेवटी एक 5 वर्षापूर्वी नितीन निवारकर यांचे जे वडील आहेत ते कॅन्सरनी मेले पुण्यामध्येच आणि दॅट वॉज व्हेरी प्रॉंग इलनेस. 1-1.5 महिना ते कॅन्सर हॉस्पिटलला ॲडमिट होते. मग त्यांच्या मनात सतत विचार सुरू होता की माझ्याजवळ एवढे सगळे जगभरातले रिसोर्सेस असताना माझ्या वडिलांना एवढा त्रास झाला. मग जर कॅन्सरग्रस्त पेशंट्सना जर आपण एखादा हॉस्पिटल सुरू करू शकलो की जेणेकरून त्यांचं शेवटचा टर्मिनल फेज जी राहील ती थोडी सुखकारक होईल, पेन कमी होईल. आणि मग त्यांना महानबद्दल माहिती होतं, बघितलं होतं. मग त्यांची इच्छा होती की ग्रामीण भागात तसे हॉस्पिटल्स नाही आहे, महानने जर सुरू केलं तर आदिवासींना त्याचा फायदा मिळेल आणि चांगल्या सुविधा आली. म्हणून मग त्यांनी कुठलेही वडील वारल्यावर वैराग्य कुटुंबाने ठरवलं की आपण कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम करायचे नाही आणि ती सगळी फार मोठी रक्कम त्यांनी महानला डोनेशनमध्ये दिली. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की असं मेळघाटच्या आदिवासींसाठी. तर कालच 30 तारीख जी होती ती त्यांच्या वडिलांचा 5वा स्मृती दिन होता. आम्ही कॅम्प सुद्धा ऑर्गनाईज केला. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मेळघाटातील गरीब आदिवासींसाठी मोफत अशी आम्ही ती वैराग्य शांती निलयाची स्थापना केली आणि अनेक पेशंट्सना त्यांना आयसीयू सुद्धा उभं राहिलं. शेकडो पेशंट्सना आयसीयूतनं त्यातनं फायदा मिळाला, त्यांचं दुःख कमी झालं आणि टर्मिनली पेशंट्सची शेवटचा क्षण सुखकारक होण्यासाठी मदत मिळाली. म्हणजे तुम्ही अगदी बालपणापासून ते अंताप्रमाणे सगळ्या गोष्टींचा आता विचार केलेला आहे. आणखी एक संस्था ARSH किंवा आपण त्याला हर्ष आम्ही विचार केला, त्याबद्दल पण आम्हाला थोडंसं सांगा. अर्शचा लॉंग फॉर्म आहे ॲडोलसन्स, रिप्रोडक्टिव्ह आणि सेक्शुअल हेल्थ. करेक्ट. जेव्हा कुपोषणाचा अभ्यास आम्ही करत होतो त्यावेळेस हे लक्षात आलं की कुपोषणाची सुरुवात ही गर्भावस्थेपासून होते. कारण की आम्ही जेव्हा पहिला आमचा अभ्यास केला, आम्ही जे आमचे आरोग्यदूत त्यांना डिलिव्हरीसाठी अटेंड करायला सांगितलं. कारण 95% डिलिव्हरीज या होम डिलिव्हरीज होत्या. त्यातनं आम्ही वेट घ्यायचो. तर त्यातनं लक्षात आलं की 60% बेबीचं हे लो बर्थ वेट बेबी होतं, ज्यांचं वेट 2.5 kg पेक्षा कमी होतं. इट वॉज व्हेरी शॉकिंग. जेव्हा भारताचा जो डेटा होता तो 20% 25%चा होता. आणि याचा अर्थ की मदर्स आर ऑल्सो मालनरिश्ड. जर एवढे बेबी मालनरिश्ड आहेत ॲट बर्थ, मग नंतर मग आईचा अभ्यास सुरू केला. मॅटर्नल आम्ही त्यांचं ऑन्थ्रोपोमेट्री मेजर करायला सुरुवात केली. त्यात लक्षात आलं की जवळपास 35% मदर्स जे आहेत दे आर सिव्हिअरली मालनरिश्ड. त्यांचं बॉडी मास इंडेक्स वॉज लेस दॅन 18.5%. म्हणजे मग आईला सुद्धा आपल्याला सशक्त करावं लागणार आहे. मग त्याची सुरुवात कुठे होते? जेव्हा वाचन केलं, जगभरातला रिसर्च जेव्हा अभ्यासला, तर लक्षात आलं की ॲडोलसन्समधनं त्याची सुरुवात होते. म्हणून मग ॲडोलसन्सचं न्यूट्रिशनकडे लक्ष द्यायची गरज आहे. ते एक होती. दुसरा, कम्युनिटीमध्ये अभ्यास करताना लक्षात आलं होतं की तंबाखू, दारू आणि गांजा किंवा गुटखा हे डिझायर ऑल्सो मेजर केलंच. तो डेटा सगळा आपल्याकडे होता. 77% लोक हे तंबाखू खायचे, 77 ते 90% माणसं तंबाखू खायची, 50% तरुण दारूचं प्रश्न करायचे, 15% महिला सुद्धा दारू प्यायच्या, दात घासताना तंबाखूचा उपयोग व्हायचा, कुठलेही सण दारूने साजरा व्हायचा. मग त्याची सुरुवात ही ॲडोलसन्स पासून व्हायची. एक 5व्या वर्गात असलेला मुलगा तंबाखू खायचा किंवा वडिलांची पिढी जी आहे उरलेली पिढी तो स्वतः घ्यायचा. मग त्यातनं होणारे, जसं मी मागे सांगितलं, 26 वर्षाचा तरुण एक सिव्हिअर हायपरटेन्शन आणि ॲक्यूट एमायनिया आला. दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. तेव्हा शहरामध्ये हे इतका कमी वयात हार्ट अटॅकचं प्रमाण नव्हतं, हे मेळघाटात मिळायचं. मग त्याचा अभ्यास करताना ॲडिक्शन इज वन ऑफ द मेजर कॉज. इट स्टार्टेड फ्रॉम ॲडोलसन्स. म्हणून मग ॲडोलसन्ससाठी ॲडिक्शन करणं गरजेचं आहे, लक्षात आलं. रिप्रोडक्टिव्ह टीनेज प्रेग्नन्सी वॉज व्हेरी कॉमन. 16-17 वर्षात बहुतेक लग्न होऊन 18 वर्षाच्या आधीच प्रेग्नेंट महिला व्हायच्या आणि सगळे कॉम्प्लिकेशन सुरू व्हायचे. पण मग रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल हेल्थवर काम करायला पाहिजे, म्हणून आर्शची सुरुवात झाली. मग त्यासाठी खिरवाडकर आणि म्हणून डॉक्टर भारद्वाज अशी काही नागपूरची तज्ज्ञ मंडळी आमच्यासोबत आली आणि डॉक्टर अभिजित भारद्वाज सगळ्यांसोबत. तर आता पण कविता
हे असं तुम्ही प्रत्येक गोष्टीला ऐकत ऑलमोस्ट झगडा सुरुवातीच्या काळात प्रत्येक परिस्थिती तिथल्या गोष्टी झगडा होता. अशा काही आठवणी आहेत का तुमच्यामध्ये की ते खरंच तुम्हाला त्या क्षणी असं पुढे वाटलं की आपला निर्णय चुकला आहे किंवा आपलं काहीतरी बरोबर नाही, आपण आपला निर्णय चुकला हा म्हणण्यापेक्षा काहीतरी बरोबर नाही असं तुम्हाला वाटलं का कधी? खरं तर म्हणजे मला अगदी प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की असं कधी वाटलं नाही, कारण की माझा देवावरती खूप जास्त विश्वास आणि मला माहिती होतं की जे काही आपण करतो आहे त्यांनी खरं हे गरिबांपर्यंत पोहोचणार आहे. तर त्याच्यामुळे आले मध्ये मध्ये असं झालं की अटक व्हावी आणि सगळं म्हणजे अमरावतीला एक डॉक्टर काशीकर काका आहे ते आम्हाला जामीन द्यायला वगैरे बरं आले, अशी चांगल्या प्रकारे सांगू शकेल सगळं. तर तेव्हा असं कॅम्प्स पण ऑर्गनाईज केलेले होते. तर तेव्हा हे मला म्हणाले की आपण असं करूया, पेशंट जमा झाले आहेत, आपण ॲम्ब्युलन्सनी शहरात पाठवू दे. तर मला असं खूप कॉन्फिडन्स होता, म्हणजे बाबांचं ते बॉनट पडलं की आपण चांगलं करतोय ना तर देव पाठीशी असतो. आणि खरंच असं होतं की आम्हाला आता अटक होणार वगैरे असं, आणि आम्ही आईबाबा बोलून घेतले वर्धेमधनं. अथांग अगदी 4 वर्षाचं वगैरे त्याला समजून सांगितलं की बघ तुला शाळेमध्ये असं चिडवतील किंवा म्हणतील की बघ बाबांना आणि आईला असं नेलं तुरुंगात टाकलं. तर त्यांना सांगायचं की आई बाबा खरे आहेत वगैरे असं त्याचं सगळं मॉरल बिल्डअप केलं. आणि अशी तुम्ही सांगा ना एक्झॅक्ट. नाही, त्याच्या अगोदर पहिली गोष्ट माझा जो प्रश्नाचा आरोप होता ना तो थोडा कारण मेळघाटामध्ये थोडीतरी जंगली प्राणी, थोडं तरी काहीतरी माणूस, कुठेतरी तुम्ही शहरातून गेलेल्या कुठेतरी होता, त्यामुळे तिकडे समजा कधी असा प्रसंग आला की उघड्यावर शौचालय लावलं झालं, असे काहीतरी प्रसंग असतीलच की त्याच्याबद्दल आपण बोलू ना. सांगते. ऍक्च्युली तेव्हा असं होतं की जेव्हा काम सुरू केलं तेव्हा फंड्स नव्हते, आणि तेव्हा जर तुम्ही विचार केला की आपण भाड्याची गाडी करून जायचं आणि एखाद्या खेड्यात थांबायचं, तर जे चार्जेस लागणार ते 500 ते 1000 रुपयाच्या दरम्यान, म्हणजे 1 रात्र 2 रात्र असं. तर ते तेवढे पैसे नव्हते, म्हणून 5 रुपये तर बसने जाणार सरकारी आपण. तर असं म्हणून एका खेड्यात मी एकदा गेले, काम झालं माझं, आणि असं होतं की त्या खेड्यामध्ये वाघाने बकरी नेली होती काय 1-2 दिवसापूर्वी वगैरे असं. तर रात्री मी झोपले आणि माझ्या पोटावर जनावरचा पाय, तर मला असं वाटलं की अरे वाघ तर नाही, हा तर मी जोरात वगैरे, पण पिल्लू होतं, म्हणजे काहीचं ॲडोसंटेज होतं, पिल्लू होतं. नंतर सकाळी गेले नित्यक्रमासाठी, तर अगदी 1 फुटानं झाडाच्या त्या याच्यातनं एक कोबरा वास झाला तिथंच. तर मला असं जाणवलं की खरंच आपण म्हणतो असं शहरातलं पण किती कठीण आहे. तर जे आहेत लोक आपल्याकडचे हे डेली म्हणजे डे टू डे याच्यामध्ये या गोष्टींचा हे सामना करत असणार. तर या बाबतीत पण मला असं वाटलं की खरंच हे जे कष्ट आहेत या लोकांचे, आणि त्यानंतरचं जे निखळ हास्य आहे आपण दिलेल्या ट्रीटमेंट नंतर, तर त्याचं मोल खरंच अनमोल. आणि असं आम्हाला मुंबईमध्ये आता वेगळ्या कुपोषणाची सवय लागली, मुलं कुपोषित म्हणजे थोडी जाडी पिढी असं उलट झालेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा वेगळं बघितलंय. आता आपण परत आशिषकडे वळूया. अर्थातच तुम्ही अटक बिटक हे शब्द वापरले, थोडं तुम्हाला अशा अनेक काही समाजात वेस्टेड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो असे बरेच असतात, असा पण तुम्हाला त्रास झालेला आहे. आपण 1-2 इन्सिडेन्सेस समजून घेऊया. ज्यावेळेस आम्ही कुपोषणासाठी काम करायला सुरुवात केली, जसं म्हटलं की डेटामध्ये खूप फरक होता, आणि जेव्हा आम्ही खरा डेटा कुपोषणाचा, बालमृत्यूचा किंवा तरुणांचा समोर आणला, तेव्हा सरकारी व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आमच्या विरोधात केली. त्यांना असं वाटतं की आता हे आपल्याला एक्सपोज करतात आहे, म्हणून मग आमच्या विरुद्ध एक ॲट्रॉसिटी ॲक्ट लावण्याचा प्रयत्न झाला की स्थानिक त्या समाजातला, आदिवासी नव्हता, दुसऱ्या समाजातला, त्या मुलांनी यांच्यावर
खोटी आळ घातली की यांनी आपल्याला कविता आणि आशिष या दोघांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केलेला आहे. मग त्याला तिथल्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी पकडून धरलं की त्याला पाठिंबा दिला की आता आपण याची केस टाकू, आणि पण ती केस त्यांनी आमच्या विरुद्ध टाकली. आणि त्यावेळेस जसं कविताने सांगितलं की आता अगदी छोटासा होता आणि मला जन्म दिला त्यावेळेस माझा एक पेपर होमबेस शेअर ऍक्सेप्ट झाला होता, तिथे जायचं. आणि आता पोलीस केस झाली तर जाता येणार नाही. मग आम्हाला तिथल्या SDPOने तिथे बोलवलं पोलीस स्टेशनला की तुमच्या विरुद्ध अशी केस रजिस्टर्ड होते आहे, पण मी ती टाळू शकतो, तुम्ही मला 5,000 रुपये द्या, राईट द्या म्हणून. आय वॉज सरप्राईज. आणि आम्ही आयुष्यात ठरवलं होतं की काही झालं तर कोणालाच लाच द्यायची नाही आणि कोणाकडनं लाच घ्यायची नाही. मग मी कविताला सांगितलं, कविताने शी वॉज ऑल्सो फॉर्म की काही झालं तरी आपण लाच द्यायची नाही. मग त्यांनी ते केस पुढे केली आणि तिथे स्टॅलिन नावाचे इथे एक IPS ऑफिसर होते. ही वॉज SP ऑफ अमरावती आणि वॉज व्हेरी गुड गव्हर्नमेंट ऑफिसर्स. आणि त्यांनी त्यांच्या सोर्सेसमधून सगळीकडे माहिती काढली आणि त्यावेळेस मग आम्हाला जामीन घ्यायचा सुद्धा एक प्रसंग आता होते. आणि त्यावेळेस इट वॉज नॉन बेलेबल हे होता, ऑफेन्स होता, त्याच्यामुळे अटक होणारे जवळच पक्क होतं. पण स्टॅलिनना जी काही फीडबॅक त्यांना मिळाला सामाजिक कार्यकर्त्यांकडनं की त्यांनी असं कुठलंही केलेलं नाही, त्यांनी त्यांना सांगितलं की हे दोघेही हायली क्वालिफाईड लोक आहेत, तुमची सेवा करण्यासाठी आले आणि कशाला तुम्हाला शिवीगाळ करणार आहे. बस ते 1-1.5 वर्ष सगळी एन्क्वायरी चालली आणि इट वॉज व्हेरी टफ त्या काळात. म्हणजे मनाची जी घालमेल होती ती फार प्रचंड होती की आपण जे काही करतोय ते चुकीचं तर होत नाहीये, पण सुदैवाने दोघांची पारिवारिक ज्याला आपण म्हणू ज्याला आपण सपोर्ट तो खूप स्ट्रॉंग होता, मनाचा सपोर्ट खूप स्ट्रॉंग होता. फक्त अथांवर काय परिणाम होईल हा फार मोठा प्रश्न आमच्यासमोर नेहमीच राहिला होता त्या काळात. तर स्टॅलिन सरांनी पूर्ण एन्क्वायरी केल्यावर डिक्लेअर केलं की कुठली असं ॲट्रॉसिटी झालेली नाहीये, त्यातनं आमची मुक्तता झाली. दुसऱ्यांदा परत असं झालं की आणि हळूहळू आम्हाला लक्षात आलं की नुसतं विधायक काम आणि मेळघाट सारखे प्रश्न दूर होऊ शकत नाही, संघर्ष करण्याची गरज आहे. कारण की हे जे आदिवासींच्या समस्या आहे हा अन्यायाचा एक फार मोठा अन्याय त्या समाजावर आम्ही नॉन आदिवासी समाजाने केलेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर संघर्ष तुम्हाला आढळला आहे. मग कुपोषणाच्या खऱ्या वेगळं सतत मांडत राहणे, मग कुपोषण कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे सतत. मग त्याच काळात एक छोटीशी घटना घडली की सविस्तर सांगू की शॉर्ट, त्यानुसार मी त्यावेळेस भापकर म्हणून ते कलेक्टर होते, ते आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मेळघाटमध्ये कुपोषण खूप जास्त आहे पण आणि बालमृत्यू जास्त आहे, माता मृत्यू जास्त आहे, पण तिथले आदिवासी समाज त्यांच्या मुलांना किंवा गर्भवती महिलांना दवाखान्यात भरती करण्यासाठी तयार नाही. आणि तुम्ही संस्था काम करताय, तुमचं नेटवर्क आहे, तुम्ही भरती करा. म्हणून आम्ही 4 मुलांना सरकारी दवाखान्यामध्ये भरती केलं. तीव्र कुपोषण मुलं होते. आणि दुसऱ्या दिवशी त्या आई आपल्या मुलांना घेऊन माझ्याकडे आल्या की विचारलं नहीं बोले हम भर्ती नहीं देते क्योंकि वहाँ खाने को नहीं मिलता है, डॉक्टर को देखने वाला नहीं है, हमको पैसा भी नहीं मिलता है, ट्रीटमेंट नहीं मिलते, हम जा रहे हैं. मग आम्ही पांडेजेकडून माझे एक कार्यकर्ते होते त्यांच्याकडनं पूर्ण एन्क्वायरी केली. लक्षात आलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलची स्थिती खूप वाईट होती की आठवड्यातनं फक्त 3 दिवस डॉक्टर असायचे, ते फक्त सकाळी 9 ते 12, बाकी दिवसभर हॉस्पिटल बंद राहायचे. औषध द्यायचे नाही, ॲम्ब्युलन्स नाही मिळायच्या पेशंट्सना. आमची ॲम्ब्युलन्स दिवसांना 3-3दा जायची, पेशंट्सना घेऊन यायची. औषधं मिळायची नाही, जेवायला कुपोषित मुलं आहार मिळायचे नाही. 104 रुपये जे सरकार द्यायचं कुपोषित मुलांना ते सुद्धा त्यांना मिळायचे. अशा अनंत समस्या होत्या. पण त्या सगळ्या समस्यांचा खूप शास्त्रशुद्ध अभ्यास आम्ही केला आणि तो डेटा आम्ही सरकार त्यावेळेस इथे गोयल सर म्हणून कमिशनर होते, वॉज व्हेरी गुड कमिशनर. आणि लिमये म्हणून त्यावेळेस नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनरचे स्पेशल सेक्रेटरी होते, ते तिथे आले मेळघाटमध्ये. मग त्यांच्यासमोर आम्ही हा सगळा विषय मांडला. त्यांना म्हटलं की जर खरंच कुपोषण आणि माता मृत्यू कमी करायचा असेल तर आपल्याला सरकारी व्यवस्था सुदृढ करावी लागणार आहे. शेवटी ते सगळे PSCs आहेत, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, पण क्वालिटी नाही आहे. मग त्यांनी ते ऐकलं आणि मग भारतातला किंवा जगातला पहिला प्रयोग एक्सटर्नल मॉनिटरिंग ऑफ गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स हा सुरू झाला. समुपदेशन आम्ही तिथले आदिवासी स्त्री पुरुष जे होते त्यांना काउन्सिलर म्हणून निवडलं. यांच्याकडे काम होतं की समुपदेशन करायचं पालकांचं, जेणेकरून ते त्यांच्या मुलांना तिथे भरती करतील, मातांना डिलिव्हरीसाठी दवाखान्यात आणतील. त्याचे खूप चांगले रिझल्ट आले. पण दुर्दैवाने काय झालं, 3 वर्षानंतर सगळ्या ऑफिसर्सची बदली झाली. खूप चांगले ऑफिसर्स होते आणि नवीन ऑफिसर्स होते, त्यांना माहिती नव्हतं. आणि एक अत्यंत भ्रष्ट असा जिल्हा आरोग्य अधिकारी तिथे आला आणि हे सेट की तुम्ही आमचं मॉनिटरिंग कसं करू शकता आणि स्टॉप दॅट प्रोग्राम. मग आम्ही सेक्रेटरी लेवलपर्यंत गेलो, पण ही डिनाईड टू रिस्टार्ट द प्रोग्राम. मग आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये, मी आणि आमचे काही मित्र आहेत, आम्ही मिळून मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज केला
आणि दॅट वॉज ॲक्सेप्ट ॲज अ रीट पिटिशन, जनहित याचिका म्हणून दाखल झाली. आणि मग त्यात आमच्याकडे सगळा डेटा होता, पण डेटा किती स्ट्रॉंग त्याचा अनुभव आम्हाला की काउन्सिलर प्रोग्रामचा पूर्ण डेटा म्हणजे सरकारी दवाखान्यातला सगळा डेटा आजही माझ्याकडे आहे गेल्या 14-15 वर्षातला, तो आम्ही हायकोर्टासमोर ठेवला. आणि त्यावेळेस चंद्रचूड सर जे आहे ते इज व्हेरी गुड जस्टिस आणि मोहित शाह म्हणून होते, त्यांच्यासमोर आम्ही सगळा डेटा दिला. त्यांना आमचं पटलं की यांचा डेटा 100% खरा आहे आणि गव्हर्नमेंटचा चुकीचा आहे. त्यांनी ताबडतोब तो प्रोग्राम परत स्टार्ट करायला लावला आणि त्यानंतर त्यांनी ऑर्डर दिली की जोपर्यंत आता हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट सांगत नाही तोपर्यंत हा प्रोग्राम सुरू राहील. आणि मग त्याच्यातनं काय झालं, मग वैमनस्य निर्माण झालं. सरकारी व्यवस्थेला वाटायला लागलं डॉक्टरांना की डॉक्टर सातव आणि महान हे आमचे शत्रू आहेत. राजकीय नेत्यांना एक धोका निर्माण झाला की हे आपल्याला मॉनिटरिंग जाते. त्याच्यापूर्वी ॲम्ब्युलन्सेस याचा गैरवापर कुठला तरी जिल्हा परिषद किंवा कुठला तरी आमदार याच्यासाठी होणार, पेशंट्सना मिळणार नाही. पण आता पेशंट्सला ते मिळायला लागला, पेशंट्सला जेवायला मिळायला लागलं, डॉक्टरांना 24/7 तिथे सेवा द्यायला लागल्या. त्याच्यामुळे मग त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. जेव्हा मग त्याच काळ प्रवीण कुमार परदेशी जे मुख्यमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी होते फडणवीसांचे, त्यांचा आमच्यावर खूप विश्वास होता. त्यांनी मला सांगितलं की आशिष तू गव्हर्नमेंटच्या डेटाचं थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन कर. म्हणून मग आम्ही जेव्हा थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन करायला गेलो तेव्हा एका गावामध्ये इव्हॅल्युएशन करताना लक्षात आलं की त्या गावात खूप खोटं डेटा सगळं दिला जातं. मग आम्ही त्यांच्या टीमने त्याला विरोध केला आणि मग तिथल्या त्या एका सरकारी जी एएनएम होती तिने आमच्या 4 कार्यकर्त्यांवर खोटी केस टाकली की यांनी आमचं विनयभंग करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी नागपूरला कुपोषित मुलांसाठी सन्मान नावाचा आमचा एक सेपरेट प्रोग्राम डिझाईन करायला गेलो होतो. मग त्यांच्याविरुद्ध केस आणि माझ्याविरुद्ध कॉन्स्पिरसी ऑफ मर्डरची केस. आणि मग सगळे सरकारी अधिकारी त्याच्या मागे होते, सगळे राजकीय नेते, 1000 लोक सगळे गोळा झाले. त्यांनी सगळे दवाखाने बंद केले की डॉक्टर सातवांना अरेस्ट करा, त्यांच्याविरुद्ध कॉन्स्पिरसी ऑफ मर्डरची केस दाखल करा. असं सुद्धा झालं. 4 कार्यकर्त्यांना अटक झाली. 1 वर्षभर माझ्याविरुद्ध केस चालली, 4 वर्ष माझ्या काय. पण मग जजेसनी सगळं खूप डिटेल इन्व्हेस्टिगेशन झाले. इव्हन मंत्री सुद्धा आले होते मला अरेस्ट करण्यासाठी. पण मग न्यायालयाने जाहीर केलं की डॉक्टर सातव आणि महान यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही, फॉल्स चुकीची केस त्यांच्या विरुद्ध लादण्यात आलेली आहे आणि आम्हाला बरी करण्यात आलं. आणि त्यावेळेस हायकोर्ट सतत आमच्या समोर होतच. आम्ही हायकोर्टामध्ये ती केस क्रॅश करण्यासाठी अप्लिकेशन केली होती. मग नंतर मग लक्षात आलं की हे जे मी करतात आहे खरं आहे आणि मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. प्रामाणिकपणा आम्ही प्रत्येक ठिकाणी ठेवला की कुणाला जास्त द्यायची नाही, पैसा द्यायचा आणि पैशाचा व्यवहार अगदी व्यवस्थित ठेवायचा. त्याच्यामुळे खूप साऱ्या एन्क्वायरीज झाल्या. त्यातनं मग निघालं की खरे आहेत, त्याच्यामुळे आम्ही सुरू करतो. कसं आहे त्यातनं मला असं वाटतं कवितांनी तो 2 अनुभव अथांच्या वरती सांगावे की अथांचा आजारपण आणि मग मनाची घालवे. खरं तर हे नेहमीच मग कुठे ना कुठे शोध निबंध किंवा याच्यासाठी जायला लागले. आणि जसं आम्हाला शिकवायचे की बासरीचा आवाज आणि अस्थमॅटिक असं, तर मी झोपलेले होते अथांजवळ आणि मला ते ऐकू आलं आणि मला ते कळलं की हा पारदमा. आणि तेव्हा मला असं वाटत होतं की म्हणजे आता आशिष पण नाही. आणि समोर त्याला ॲडमिट केलं. मग तेव्हा आम्ही सेवालाल मेडिकल कॉलेजला जाऊन वगैरे. आणि मग तेव्हा मला असं जाणवलं की खरंच म्हणजे टाईमली जे डायग्नोसिस आहे ते किती आवश्यक. आणि स्वतःचाच मुलगा म्हटल्यावरती आणि त्याची अशी अनेक आजारपणं जी आहे ती म्हणजे CSM म्हणा किंवा मग मलेरिया म्हणा, असं सगळं जे बघितलं तेव्हा मग आशिषनी पण सगळं आपलं कौशल्य पणाला लावलं. सगळी पुस्तकं तो काढून बघायचा आणि मग सगळं, कारण तेव्हा फोन सर्व्हिस पण अशी नाही की कन्सल्ट तुम्ही कराल. आणि तर त्या ह्याच्यातनं बऱ्यापैकी तो सुखरूपपणे सगळं त्याचं पारगुण जे आहे ते निघालं. तर तेव्हा जी होती घालते पण सगळ्या प्रयत्नांनी ती निघाली, बरोबर निघाली. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एक गोष्ट आहे, भविष्यात तुमच्या मनात काय विचार? मॅगॅटमध्ये काम करताना सर मी 4 प्रकारचे संशोधन केले, ज्यातनं कुपोषण, बालमृत्यू, तरुणांचा मृत्यू आणि माता मृत्यू. आणि हे सक्सेसफुली आम्ही कमी करू शकतो. कुपोषणाचं प्रमाण जवळपास 78% कमी करू शकतो. सॅमचा रिकव्हरी रेट आमचा 75% आहे, ॲज पर WHO स्टँडर्ड आहे. SWWचा रिकव्हरी रेट आमचा 34% ॲट द एंड ऑफ 3 मंथ्स आहे आणि 78% ॲट द एंड ऑफ 5 इयर्स आहे, जो जगातला सगळ्यात चांगला आहे.
तरुणांचा मृत्यूदर 50% कमी होतो. काउन्सिलर प्रोग्राममधून सरकारी व्यवस्थेमध्ये खूप सिग्निफिकंट फरक पडला. तर आता अशी इच्छा आहे की हे जे काही प्रयोग आम्ही मेळघाटमध्ये केले हे प्रयोग भारतातल्या सगळ्या आदिवासी भागांमध्ये करावे. कारण आम्ही जेव्हा डेटाच्या बाबतीत विचार करतो की हा डेटा जर आपण पूर्ण भारताच्या आदिवासी भागांसाठी जर एक्स्ट्रापोलेट केला किंवा जे बिमारो स्टेट्स आहेत मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, तिथल्या 20% रुरल एरियामध्ये सिमिलर समस्या आहेत. तर त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जे काही इथे यश मिळालं आहे त्याचा वापर इतर ठिकाणी व्हावा. रेप्लिकेशन ऑफ अवर सक्सेसफुल प्रोग्राम्स हा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. त्यासाठी पब्लिकेशन सुरू केलेले आहे. आता रिसेंटली मागच्या वर्षी PMJने आमचा एक आर्टिकल पब्लिश केला, आता लॅन्सेटने पब्लिश झालेला आहे. तर हा गव्हर्नमेंट थ्रू आणि इतर सामाजिक संस्था आहेत किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न लागलेलो आहे. रेप्लिकेशन तो एक पुढचं भविष्यातली योजना आहे. दुसरी ट्रायबल मेडिकल कॉलेज, कारण की या सगळ्या समस्येच्या मुळाशी एक आहे की आजार खूप आहेत पण डॉक्टर्स आदिवासी भागात जायला तयार नाही आहे. जर आपण ट्रायबल मेडिकल कॉलेज जर काढू शकलो, त्याचे स्वप्न आहे ते माहिती नाही कधी पूर्ण होईल, पण जर काढू शकलो तर तिथले होणारे जे डॉक्टर्स आहेत ते 5 वर्ष तरी कमीत कमी आदिवासी भागांमध्ये काम करतील आणि आपल्या सेवा देतील. हे जर सुरू राहिलं तर कदाचित पुढच्या 10 वर्षानंतर आदिवासी भागांमध्ये डॉक्टरांची कमतरता होणार नाही. हे दुसरं स्वप्न आहे. तिसरं चाइल्डहुड ब्लाइंडनेस, कारण की कविताने जेव्हा शाळांची तपासणी सुरू केली तर एकदा एका मुलाला काहीच येत नाही असं शिक्षकांनी सांगितलं आणि जेव्हा डोळे तपासले तर त्याला 21 नंबरचा चष्मा लागला. तोपर्यंत नोबडी वॉज अवेअर ऑफ. मग लक्षात आलं की चाइल्डहुड ब्लाइंडनेसचा जेव्हा अभ्यास केला, आता ICMRने ते पब्लिश केलेला आहे, तर भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात चाइल्डहुड ब्लाइंडनेस आमच्या इथे आम्हाला आढळलेला आहे. तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचे हे पुढचं आहे. हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स एक स्वप्न आहे की मेळघाट 150 किलोमीटर आहे, क्रिटिकल पेशंट शिफ्ट करायचं असेल शक्यच होत नाही, त्याला आहे त्या अवस्थेत तिथेच ठेवला. हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स कदाचित इमिजिएटली आम्ही पेशंट करू. आणि डी-ॲडिक्शन, ॲडिक्शन इज मेजर इश्यू आणि इट इज वन ऑफ द मेजर कॉज ऑफ मॉर्टॅलिटी. तर डी-ॲडिक्शन थ्रू मेडिटेशन हा एक रिसर्च पुढे करायचा. आणि सुसाईड प्रिव्हेन्शन, सुसाईड मी जसं म्हटलं इट्स वन ऑफ द मेजर कॉज ऑफ मॉर्टॅलिटी, त्याच्यावर मोठे संशोधन करायचं ते एक स्वप्न आहे. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्याला माहिती असेल ठाण्याचे आहेत, त्यांच्या मदतीने आता आम्ही मेंटल हेल्थवर कार्यक्रम सुरू केलेले आहेत. सुसाईड प्रिव्हेन्शन, डी-ॲडिक्शन आणि लो हेल्थ सिकिंग बिहेवियर, त्याच्यावर पुढचं भविष्य प्लॅनिंग खूप मोठा आहे. आणि आम्हाला ग्रंथालयाला सुद्धा तुम्ही आता वेळ दिलेला आहे. त्यात हा कार्यक्रम बघून आणखी थोडे लोक इन्स्पायर होतील आणि अनेक ठिकाणी डॉक्टर आशिष आणि कविता सातव सारखी मंडळी तयार होती, त्या विचारांनी प्रेरित होती. संकट आहे, संकटांना आपण सामना देऊयाच. मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की जेव्हा डॉक्टर होता त्यावेळेला एक क्लिनिक स्थापन करायचं, एखादं हॉस्पिटल काढायचं, आपलं काहीतरी प्रगती करून घ्यायची. मी त्याला म्हणतो की आमचा छोटा कॅनव्हास असतो, चित्र लवकर पूर्ण होतं, लोक टाळ्या मारतात, खुश होतात, अरे वा क्या प्रोग्रेस किया. पण तुमच्यासारखी मंडळी आशिष आणि कविता एक आकाशा एवढा मोठा कॅनव्हास घेऊन निर्माण होतात. तुमची चित्र पटकन पुरी होणार नाहीत, कधीतरी रंग विस्कटले जातील, पुढे निर्माण होईल ते भव्य दिव्य असेल. आमच्या इंग्लासपूरकरांच्या परवानगीने एक गोष्ट सांगतो, ग्रंथालय अशा माणसांच्या शोधात असते. तुमचं इन्स्पिरेशन ग्रंथालयाच्या मार्फत जिथे इथं पोहोचवलं तिकडे आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू. आज तुम्ही इथं आला, एवढं छानपैकी सगळं काही सांगितलं. कारण खरं सांगायचं होतं, मी शहरात राहिलेला जन्मलेला माणूस, तुमचे प्रश्न, तुमचे विचार खरोखरच आमच्यापर्यंत पोचत नाहीत, हे सत्य आहे. आणि पुढे तुम्ही भविष्यात अशाच प्रकारची कामं आता जिल्ह्यांमधून प्रयत्नशील आहात. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आज इथंच थांबूया. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. खूप खूप छान होत राहते. ऑल द बेस्ट. सर, आपले खूप खूप आम्ही आभार मानतो की आम्हाला आपण ही संधी दिली आमचे विचार पोचवायची. तुमचे आडकर सरांचे आणि ग्रंथालयाचे खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांचे की त्यांनी शांत पद्धतीने सगळं ऐकून घेतलं. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे जरूर कधी महानला मेळघाटला भेटून देण्यासाठी एक मेळघाटमध्ये नक्की नक्की. मी तर नक्की येतोय, आम्ही बरेच लोक येणार. फक्त एक यांना मी मला आणखीन सांगायचं होतं की डॉक्टर जे आहेत ते आपल्या मुलांना कसे घडवतात
म्हणजे प्रवीण आणि प्रवीणाची आई जी आहे आता आलेली आहे तर ती मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रवीणा पण आपल्याकडे राहिली 5 दिवस आणि आपण त्याला छान तिने बोलतो झोपून दिला. करूया. हा. आपण त्याला बोलतो करूया. बिलकुल. 1 मिनिट का त्याच्याकडे. मी मुद्द्याच बोलते. मुद्द्याच असं बोलते की सरांनी नाही प्रश्न सगळेच विचारले मला, म्हणजे सामाजिक सोशल आणि हा जो सगळा हे आहे. फक्त मला एकच विचारायचं आहे की तुम्ही सर बोलले की छोटा कॅनव्हास आहे तो प्रसिद्धीच्या मागे लागतो सुरू करतो. ही आता यांचं इन्स्पिरेशन घेऊन एक नवीन विद्यार्थिनी घडत आहे जी आता पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे. तर प्रयत्न असाच आहे पण एवढं तर यशस्वी नाही आणि इतकं काय म्हणू ताकद आहे की नाही माहिती नाही. पण सरांना म्हणून मी दोघांना एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही पडले, सवय केली होती, सगळं बरोबर आहे, पण शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा काम असते पैशाचं. तर ह्याच्या बाबतीत सरांनी तडजोड स्वतःसाठी करू शकतो आपण, प्रश्नच नाही. म्हणजे बिनाकुलरचं झोपणं हे तर आपण करू शकतो, प्रयासाने करूही. पण शेवटी जेव्हा मुलं शिकवायची आहे, घर चालवायचं आहे किंवा काहीतरी करायचं, मॅडम म्हणे गाडीने जायचं तर 500 रुपये लागतात, खूप मोठा एक्स्ट्रा प्रश्न आहे तो. 5 रुपयात बसनी म्हणजे तर याची तुम्ही तरतूद किंवा तडजोड करून किंवा तुमच्या आयुष्यामध्ये या संबंधी तुमचे विचार काय होते आणि अडचणी त्याविषयी आल्या का? म्हणजे नवीन पिढीला मला हे सांगायचं आहे की आज जो सगळेजण म्हणतात पैसा बोलता आहे, म्हणजे मी नाही विश्वास ठेवत, पण त्याच्यासाठी एक संदेश म्हणून पैशाचं गणित तुम्ही आयुष्यात कसं जोडलं त्याच्याबद्दल मार्गदर्शन. सुरुवातीपासून आमचं राहिलं आहे की पैशासाठी कुठली गोष्ट अडली नाही पाहिजे आणि पैशापासून होणार हे माहित होतं. पण जोपर्यंत आपण सुरुवात करणार नाही, पाण्यात उडी मारणार नाही, तोपर्यंत पोहणं शिकणार नाही माहित होतं. त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजला आम्ही MD झाला, मी लेक्चर म्हणून जॉईन झालो होतो सेवा मेडिकल कॉलेजला आणि तिथनं राजीनामा दिला आणि आता इथे जायचं ठरवलं. पैसे नव्हते. पण त्यावेळेस काय मी आणि कविता आम्ही ठरवलं होतं की लग्न अगदी साधे करायचं. माझ्याकडे 10 आणि कविताकडे 10 अशाच लोकांना आम्ही निमंत्रण दिलं होतं. कुठलाही थाटमाट नव्हता, काहीच नव्हतं. आणि आम्ही दोघांनी आमच्या आईवडिलांना म्हटलं होतं तुम्ही आमच्यासाठी जो काही पैसे लग्नात खर्च करताय, ₹1,00,000 तरी खर्च यायचा साधारणतः, तो जो काही खर्च करणार असेल ते तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्यातनं मेळघाटचा दवाखाना करू. आणि मेडिकल कॉलेजला असताना किंवा लेक्चर शिकवताना जो काही स्टार्टफंड गोळा झाला होता तो सगळा आम्ही इनिशियल तिथनं उभारून आम्ही दवाखाना सुरू केला. आणि ज्यावेळेस कविता म्हणजे मला नंतर आम्ही जेव्हा राजीनामा दिला, काम सुरू केलं, आपण जर चांगलं काम करायला समोर जात असू, प्रामाणिकपणा असेल, सायंटिफिक असेल, तर आपोआप मदत येते. हा माझा अगदी पूर्ण आमच्या दोघांचा अनुभव आहे. सुशीला नायर ज्या भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या, त्यांना जेव्हा कळलं की मी मेडिकल कॉलेजचा राजीनामा देऊन तिथे काम सुरू करतोय, त्या स्वतःहून समोर आल्या की आशिष तू सोडू नको, आम्ही तुला मदत करतो. त्यांनी मग बराच सपोर्ट सुरुवातीला दिला. मग जेव्हा आमच्या झोपडीतला दवाखाना, सुरुवातीला दवाखाना माझा ICU झोपडीमध्ये होतो. मग मुंबईहून एक रमेश अंकल कचोलिया आले, त्यांनी बघितलं की हा दवाखाना झोपडीत आहे. मग त्यांनी लगेचच सगळं आमच्यावर ॲम्ब्युलन्स नव्हती, लगेच ॲम्ब्युलन्स दिली. असं जसं जसं काम लोक बघत गेले तसं मदतीचे हात पुढे करत होते. कविताच्या बाबतीत असं झालं की कविताने जेव्हा काम सुरू केलं त्या डोळ्यांसाठी आम्ही म्हणजे कॅमेरा तर घेतला, जो ऑपरेटिंग मायक्रोस्कोप असतो तो घेतला, पण पैसे ऑपरेशनसाठी पेशंट्सला अफोर्ड करू शकत नव्हते. मग त्यावेळेस आमचे पळसकर काका बोलले, त्यांनी 10 रिटायर्ड PWDला इंजिनियर होते, त्यांनी 10,000 रुपये दिले. किंवा इथे काशीकर काका आहे बोलला, त्यांनी काही मदत दिली. तर असं हळूहळू एक डोनर समोर गेले आणि ते मदत करत गेले. त्याच्यामुळे आणि आयुष्यात अनेकदा खूप संकट आले. कधी कधी असं वाटलं की आता हे सगळं एवढं काम झालेलं कोसळणार पैसे नाही म्हणून, पण लगेच कोणीतरी एक असंच उदाहरण होतं की मुंबईला मी एका सहज मिटिंगसाठी गेलो होतो आणि मग रमेश अंकल जे आमचे नेहमी आम्हाला पॅरेंट्स सारखे आहेत, त्यांना मी सांगितलं की असं आता आमची संख्या वाढते आहे, स्टाफची सॅलरी मेजर इश्यू होत आहे. मी काही मागायला गेलो होतो पण जस्ट त्यांना सांगत होतो. 5:30 वाजताची गोष्ट आहे, त्यांना सांगितलं एवढ्या मदतीची गरज आहे. 6 वाजता महाच्या बँकेत मी जाण्यापूर्वी पैसे डिपॉझिट झालेले होते. तर ही जी भारतात जी वृत्ती आहे देण्याची लोकांमध्ये खूप जास्त आहे. कोविडच्या काळात मी त्याचा खूप अनुभव घेतला की अनेक डोनर्स समोर आले. एक ऑक्सिजन प्लांटची गरज होती, 4 ऑक्सिजन प्लांट डोनेशन. नितीन गडकरी ज्यांचा माझा कधीही संबंध नव्हता, मी गांधी विचारांचा ते BJPचे, पण त्यांनी तो विचार न करता मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली. तर असे दानदाते आज जवळपास 500 लोक असे तयार झालेले आहेत
की जे आम्हाला मदत करायला कधीही रात्री 12 वाजता मी सांगितलं ते समोर येतात. आज 100 रुपये कोणी कोणाला देत नाही, पण आज लाख रुपये ते देताना विचार. तर मला सांगावं वाटतं नवीन पिढीला की सुरुवातीला जरूर त्रास होतो, ते त्रास व्हायलाच पाहिजे. त्यातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं की कमीत कमी खर्चात कसं सगळं व्हायचं. पण विश्वास कधी कोणाचा तुम्ही जाऊ नका, प्रामाणिकपणा सोडू नका. 5 वर्ष 10 वर्ष त्रास होईल, पण त्यातनं जे काही विश्वास लोकांचा तुमच्यावर निर्माण होईल तो तुम्हाला आयुष्यभर पुरेल आणि मग नंतर कधीच कमी पडणार नाही. कुठल्याच गोष्टीत किती संकट आलेले लोक तुमच्या आपल्याला कळत सुद्धा नाही की कशी मदत कुठून काय येते आहे ती येते, तुम्ही त्यातनं करून बाहेर निघता. म्हणजे ओनली यू कॅन स्टॉप युअर सेल्फ, नोबडी कॅन स्टॉप यू. इफ यू आर तुम्ही शास्त्रशुद्ध असाल, लोकांसाठी काम करणारे असाल आणि पूर्ण प्रयत्न करणारे असाल तर तुम्हाला कोणीच नको. पैसाही याच्यात कधीच राहू शकतो. थँक्यू. आणि नाव तुमचं? प्रवीणा, आमच्या सगळ्या परिवारातर्फे तुला खूप खूप आशीर्वाद. अगदी योग्य माणसानं तुझ्या मागे उभी आहे, त्यामुळे भविष्य तुझं उज्ज्वल आहे आणि त्या तुझ्या बरोबरच देशाचं भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद. आणि प्रवीणा, मला असं एक सांगायचं वाटतं, पण मी सांगते की आशिषनी जे आहे म्हणजे मला कुटुंब तर होतं, पण हे जे आहे मला एक्सटेंडेड फॅमिली मला मिळाली वटवृक्षासारखी. म्हणजे डॉक्टर काणी मॅडम जे आहेत पिडियाट्रिशियन, ज्या डीन होत्या GMCला, तर त्या आपल्याकडे येतात गेली कित्येक वर्ष. तर इतकं फॅमिलियल बॉन्डिंग आहे की म्हणजे ते जे प्रेम आपल्याला असतं, म्हणजे आई जसं आपलं करते तसं आपले सिनियर्स आपल्या पाठीशी उभे असतात सदैव की तुम्ही सांगा काय करायचं आणि ते होईल. आणि आजकाल तर व्हॉट्सअपमुळे वगैरे इतकं कम्युनिकेशन इझी झालं आहे की तुम्ही जर तिथून फोटो काढून पाठवला पेशंटचा तर डॉक्टर विसेल सर मला सांगतात की कविता, या पेशंटला तू तिथे हात लाव आणि या पेशंटला तू रेकॉर्ड कर, कारण की हे तुझ्या जमण्यातलं नाही, हे तुझ्या आवाजातलं नाही. नो मॅटर की तू सर्जरी जॉब केलाय, तू जनरल सर्जरीचं थोडंफार करशील, पण हे जे आहे हे ना काही दिवसांनी याचा गँग्रीन होऊ शकतो किंवा इतके मोलाचे सजेशन्स तुम्हाला मिळतात आणि इतकं प्रेम मिळतं. आणि ते आपण जे पेशंट रेफरही करतो तिथनं ते पण इतके छान सगळं ट्रीट होऊन जेव्हा येतात ना, तेव्हा असं वाटतं की खरंच फक्त ब्लड रिलेटिव्ह म्हणून आपण असं नाही किंवा पैशासाठी म्हणा कुठलं काम मिळेल असं नाही. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा सुरुवात केली ना, माझ्याजवळ कपडे नव्हते ऑपरेशनचे, लिनेन जे आहे, तर आम्ही असं वाळत टाकताना दोरीवर असं टाकायचो की वरून चिपटे लावायचे त्याला, म्हणजे ते सिंगल राहील आयटावेल किंवा प्लेंटावेल आणि तो वाळेल. पण आता असं झालं की मुंबईचे डोनर आमचे नरेशभाई मेहता म्हणून, तर त्यांनी म्हटलं की बघ मी टेंडर्स घेतो बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आणि 2 वर्षात जर त्या टेंडरमध्ये तेवढे पैशांनी जर कापडाची किंमत वाढली नाही तर माझं मन मला खातं आणि मग मी ते तुझ्याकडे डोनेट करतो. तर आता जवळपास 75 पेशंट्स आपण ॲट अ स्ट्रेच ऑपरेट करू शकू, एवढं सगळं आपल्याकडे जमा झालंय. तर आपण फक्त इच्छा करावी की या चांगल्या कामासाठी मी करते, माझ्या ह्याच्यात इंटेन्शनली म्हणजे स्वतःचा काही स्वार्थ नाही. तर लोक अगदी खूप चांगली चांगली जुळून देतात आणि सिनियर्स ज्युनियर्स घरातली लोक तर असतातच, देव सुद्धा पाठीशी असतो आणि तुम्हाला स्टाफ पण तसा मिळतो की जो जीव ओतून काम करेल. तर हे सगळं जुळून येतं, फक्त आपली इच्छा पाहिजे असते की हे व्हावं. एनिवेज ते आकाशातले देव असे देव पृथ्वी तलावर सुद्धा तयार करतात. येस, थँक्यू. आजचा कार्यक्रम आपण इथे